So, time up now. I want to start. All students and parents, you must be ready and must be very anxious to know what I want to say. But एक तर जे काही टेक्निकल फियास्को झाला त्याबद्दल व्हेरी व्हेरी सॉरी. नाहीतर तर आपलं जे वेबिनार आहे ते 8:15 पर्यंत 8:15 पर्यंत संपलं असतं. पण आता मात्र ते 9 वाजेपर्यंत चालेल. पण काय प्रॉब्लेम असायचं कारण नाही. काय जेवायला थोडासा उशीर होईल. आईचा स्वयंपाक झालेला असेलच. पण माझं लेक्चर ऐकताना कुणीही इकडचं तिकडं जायचं नाही, म्हणजे स्क्रीन सोडायचा नाही. यू मस्ट कॉन्सन्ट्रेट फुल्ली, नॉट ओनली ऑन दिस स्क्रीन. पण मी काय म्हणतो आहे, मी काय तुम्हाला स्लाइड्स दाखवतो आहे, त्याच्यामधून काय काय इन्स्ट्रक्शन्स देतो आहे हे सगळं तुम्ही नीट बघायचं आहे. पॉइंट्स लिहून घेतलेत तर फारच चांगलं. पण आपली मेमरी खूप छान असते का? नाही. कालचं शिकवलेलं पण आज आपल्याला रिकलेक्ट होत नाही, बरोबर आहे की नाही? त्यामुळे पॉइंट्स लिहून घेणं ही गोष्ट फार आवश्यक आहे. तुम्ही सगळेजण मला ओळखता. माझं नाव केदार टाकळकर. मी फार माझी ओळख करून देणार नाहीये कारण आपल्याला आता वेळ ऑलरेडी कमी आहे. लास्ट 35 years आय एम इन दिस एज्युकेशन फील्ड, डुईंग सो मेनी ऍक्टिव्हिटीज. म्हणजे फक्त कोचिंग क्लासेस घेतो असं नाही, पण बाकीच्याही बऱ्याच एज्युकेशनल अकॅडमिक ऍक्टिव्हिटीज या मी करतो आहे. टाकळकर क्लासेस आपले तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आपण तिन्ही बोर्डांचे क्लासेस 8 to 12 पर्यंतचे घेतो. टाइम्स ऑफ इंडियानी लास्ट 4 years कॉन्झिक्युटिव्हली मला बेस्ट करिअर काउन्सिलर म्हणून अवॉर्ड हा दिलेला आहे. म्हणजे आज मी तुमच्याशी जे बोलणार आहे ना, त्यातलं एक कोचिंग क्लासचा डायरेक्टर किंवा ओनर म्हणून हार्डली एक 5-10 मिनिटं बोलेल. पण बाकी सगळं माझं जे बोलणं असणार आहे, दिस इज प्युअर काउन्सिलिंग पार्ट. पण मला माहिती आहे की मुलांचे प्रॉब्लेम्स काय असतात. एस्पेशली 10th स्टेजला मुलांचे पेरेंट्सचे प्रॉब्लेम्स काय असतात, त्याच्यावरची सोल्युशन्स त्यांना काय द्यायला पाहिजे आहे. आणि मी प्रॅक्टिकली हे सगळं माझ्या मुलांवरती मी इम्प्लिमेंट करतो. आणि ते इम्प्लिमेंट केल्यानंतर काय रिझल्ट्स मिळतात हे मला माहिती आहे. आणि ते रिझल्ट्स हे मिरॅकल आहेत. म्हणजे आता मी जास्त बोलत नाही कारण पुढच्या माझ्या रेग्युलर फ्लोमध्ये ही सगळी एक्झाम्पल्स ही येणार आहेत. आतापर्यंत मोर दॅन 3000 सेमिनार्स, लेक्चर्स, वेबिनार यावर्षी आपण घेतो आहे. पण महाराष्ट्रातल्या खूप वेगळ्या पार्ट्समध्ये, म्हणजे मी सगळा महाराष्ट्र इंडिया असं म्हटलं तरी चालेल, पण स्टुडंट्स आणि पेरेंट्ससाठी मी घेतलेली आहे. मी मुलांना काउन्सिलिंग पण करतो. पण ते काउन्सिलिंग म्हणजे मी आय एम नॉट सायकोलॉजिस्ट. आय वॉन्ट टू कन्फेस दॅट आय एम नॉट सायकोलॉजिस्ट. पण मुलांचे आणि पेरेंट्सचे स्टडी मेथड किंवा एक्झाम टेक्निक किंवा अभ्यासाशी रिलेटेड सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स काय असतात हे मला माहिती आहे. आणि त्याच्यावरची सोल्युशन्स ही मी माझ्या एक्सपिरियन्सनी, रॅदर मी मुलांवरती जे काही वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स केलेले आहेत, त्या एक्सपेरिमेंट्समधून मला जे काही दिसलं ते म्हणजे माझं सोल्युशन. तर ती सोल्युशन्स मी जे काही मुलांना देतो त्याचा त्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग होतो. मला माहिती आहे आता सगळ्या घरातलं वातावरण हे 10वी म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये 10वीमय झालंय असं म्हणतो तसं झालेलं असणार आहे. म्हणजे मुलांना उठता बसता, झोपताना, झोपेतनं उठल्यानंतर, बाबा रे तुझी 10वी आहे, अभ्यास कर, चांगले मार्क मिळाला पाहिजे, चांगलं कॉलेज मिळाला पाहिजे, चांगलं कॉलेज मिळालं तर तुझं पुढं भलं होईल, कमी मार्क मिळाले तर तुला ऍडमिशन मिळणार नाही, वगैरे वगैरे. हे सगळे टिपिकल डायलॉग्स आहेत. हे टिपिकल डायलॉग्स हे सगळ्यांच्या घरी आता आपल्याला ऐकायला मिळतात. पण त्याच्यावरचं सोल्युशन काय? हे डायलॉग काही प्रमाणामध्ये असेच राहणार आहेत. पण तरी सुद्धा म्हणजे माझे मुलांना सांगणं आणि पेरेंट्सला दोघांनाही की मी तुम्हाला आज जे काही सांगणार आहे तर ते जर का तुम्ही फॉलो केलं, ऐकलं, तर त्याची इंटेन्सिटी कमी होईल. म्हणजे पेरेंट्सला पण कळेल की अरे हे मुलगा आपला ऐकतोय बरं का, सगळं सरांनी सांगितलं त्या मेथडने तो अभ्यास करतोय. ते पण रिलॅक्स होतील आणि सारखं सारखं तुम्हाला अभ्यास कर असं सांगत बसणार नाही. तर आपण हे 2 झूमवरती लेक्चर्स आपण देतो बरं का. आता एका झूमची 500चं हे संपलं, दुसऱ्या झूमवरती तर 1000चं आहे. म्हणजे किती रिस्पॉन्स किती मोठा आहे, प्रचंड आहे, हे तुम्हाला याच्यावरनं कळत असेल.
ओमिटेड सिलेबस. बिबेवाडीची जी काही मुलं आता इथे असतील, आता 500चं म्हणजे 1000चं झालं, आता 500चं ते पण लिमिट क्रॉस झालंय. पण बिबेवाडीच्या मुलांना मी हक्काने सांगतोय की तुम्ही मीटिंग लिव्ह करा, नवीन मुलांना ते जॉईन होऊ देत. तुमच्यासाठी परत वेगळं वेबिनार होईल. तुम्हाला याचं रेकॉर्डिंग पाहिजे असेल तर ते रेकॉर्डिंग पण तुम्हाला अवेलेबल करून दिलं जाईल. पण तुम्ही ही मीटिंग लिव्ह करा, म्हणजे बाकीच्यांना याच्यामध्ये एंट्री करता येणं शक्य आहे म्हणून. बरं, ओमिटेड सिलेबस सोपं सांगायचं असेल तर लास्ट इयरला, म्हणजे आता तुम्ही 10th आहात, मागच्या वर्षी जी मुलांनी 10th दिली आहे की ज्यांचा रिझल्ट आता लागेल, अजून लागायचा आहे, तर त्यांच्यासाठी जे सिलेबस ओमिटेड होतं ना, ते तुमच्यासाठी पण राहण्याचे चान्सेस हे मॅक्सिमम आहेत. रादर राहणार आहे असंच मी तुम्हाला कन्फर्म सांगतो. त्यामुळं आम्ही शिकवताना पण लास्ट इयरचं जे सिलेबस ओमिटेड होतं ते आता शिकवणार नाही. त्यातला समजा एखादा चॅप्टर ऍड झाला असं वाटलं, ते होणार नाही मला माहिती आहे, पण तरी स्टील झाला तर तो आपण नंतर शिकूयात. परंतु आता तरी ओमिटेड सिलेबसचा तुम्हीही अभ्यास करू नका. अँड दिस इज ऍप्लिकेबल फॉर ऑल बोर्ड्स. सगळ्या बोर्डांना हे सेम ऍप्लिकेबल आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही. म्हणजे ICSE ला सिलेबस कमी होणार नाही, CBSE ला कमी होणार, स्टेट बोर्डला कमी होणार नाही असं काही नाही. सगळेजण कमी करणार आहेत. त्याचं सर्क्युलर येत्या 15 days मध्ये, 1 month मध्ये सगळ्यांना तुम्हाला मिळेल. कारण त्या दृष्टीने तिन्ही बोर्डांच्या लेवलला आता मीटिंग्स किंवा डिसिजन मेकिंग प्रोसेस ही चालू आहे. म्हणून आता तुम्ही ओमिटेड सिलेबसचा अभ्यास करायची गरज नाही. त्यामुळे सिलेबसचं मी सांगितलं, टेक्स्टबुक तर काही बदलणार नाही. पेपर पॅटर्न सुद्धा यावर्षी बदलणार नाहीयेत. पेपर पॅटर्न लास्ट इयरला, रादर मी म्हणेल की लास्ट टू लास्ट इयरला जे होते ना, 2 वर्षापूर्वी जेव्हा फुल सिलेबसची एक्झाम झाली, तर त्यावेळेला जे पेपर पॅटर्न्स होते, तर तसेच पेपर पॅटर्न्स फॉर ऑल बोर्ड्स ते सेम कंटिन्यू होणार आहेत. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा चेंज हा एक्सपेक्ट नाही. काही स्लाइड्स नंतर आता तुम्हाला असं दिसेल की मी पूर्वी ज्यांनी माझं मे मध्ये झालेलं वेबिनार अटेंड केलेलं होतं, तर त्यांना काही पॉइंट्स थोडे रिपीट होतील, पण हरकत नाही. जे रिपीट झाले तरी मला हे म्हणायचंय की तुम्ही ते केलंय की नाही परत, हे पण तुम्हाला आणि मला दोघांनाही कन्फर्म करता येणं शक्य आहे. बरं, या वर्षीची बोर्ड एक्झाम म्हणजे 22 मध्ये एक्झाम होणार आहे, ती मात्र नेहमीप्रमाणे मार्च मध्ये होईल. ती फार डिले होणार नाही. परत बोर्ड, यावर्षी बोर्ड एक्झाम झाली नाही म्हणजे मुलांच्या इंटरनल असेसमेंट वगैरे त्याच्यावरती मार्क दिले गेले, तसं येणाऱ्या वर्षी म्हणजे 22 मध्ये डेफिनेटली होणार नाहीये. त्यामुळे तुम्ही मुलांनी कुठेही असं आशेवरती राहू नका की चला आपल्या वेळेला पण एक्झाम नाही, आपल्याला पण शाळा भरपूर मार्क देईल आणि पास करेल, तेव्हा अभ्यास करायची गरज नाही, असं कुणीही इम्प्रेशन मध्ये राहू नका. प्रत्येकाने भरपूर अभ्यास करायला पाहिजेलच आहे, हे लक्षात ठेवा. पेरेंट्सनी पण हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. प्रत्येकाचं ऑब्जेक्टिव्ह असणार आहेच आहे की भरपूर मार्क मिळवायचे, म्हणजे 100% मार्क्स हे प्रत्येकाला मिळाला पाहिजे असं म्हटलं तर काही खोटं नाही. कारण मिळतात ना मुलांना हल्ली 90%च्या वर. तर मी म्हणतो की ऑलमोस्ट आपल्याकडची मोर दॅन 80% मुलं ही 90%च्या पेक्षा जास्त मार्क स्कोर करतात. पण आपल्याला 90% प्लसचं टार्गेट ठेवून पुढे जायचं आहे. तर प्रत्येकाचं जर काही इच्छा असेल की मला चांगले मार्क मिळवायचे आहेत, तर ती काही वाईट आहे किंवा चुकीची असं अजिबात नाही. आणि मी तुम्हाला कन्फर्म सांगतो, 100% गॅरंटी देऊन सांगतो की तुमचं ते ऑब्जेक्टिव्ह फुलफिल करण्यासाठी तुम्हाला जी काही मदत लागेल, कोणत्याही प्रकारची मदत, ती सगळ्या प्रकारची मदत करायची आमची तयारी आहे. पर्सनली माझी सुद्धा तयारी आहे. आणि तुम्हाला प्रत्येकाला तेवढे मार्क मिळवून देणं हे तुमचंच एकट्याचं नाही, तर आमचं सगळ्यांचं, आमच्या सगळ्या टीचरचं, पर्सनली मी म्हणजे केदार टाकळकर, माझं स्वतःचं सुद्धा ऑब्जेक्टिव्ह आहे की तुम्हाला भरपूर मार्क मिळवून द्यायचे. सो दॅट कुणी असं नाही म्हणलं पाहिजे फार एवढा अभ्यास केला आणि मार्कच नाही मिळाले. तुमच्या कोणाच्याही बाबतीमध्ये असं होणं शक्य नाही. त्यासाठी तुम्हाला जी काही मदत लागेल ती तुम्ही माझ्याकडे हक्काने मागायची आहे. माझं काय म्हणणं आहे, मार्क मिळतील,
मार्क प्रत्येकाला मिळते, पण मग ते मार्क हे रडत खडत मिळवायचे आहेत, सारखी आई मागं लागणार, अभ्यास कर, टीव्ही नको बघू, मॅच नको बघू, अमुक नको करू, गप्पा नको मारू. आता मोबाईलवर तर सगळेच जण असतात, त्यामुळे आता आई वडिलांनी मोबाईलवरती राहू नको असं म्हणणं सोडून दिलं असेल किंवा कमी केलं असेल, पण स्टील सारखी कोणाशी तरी बोलणी खात आपण अभ्यास करत नाहीये किंवा मार्कांची सारखी जाणीव करून देत हे वर्ष रडत रडत काढायचं का? नाही ना. आपल्याला मस्त हसत हसत योग्य पद्धतीने आणि कमी वेळामध्ये चांगला अभ्यास करून आपल्याला मार्क मिळवायचे, बरोबर आहे की नाही? तुम्ही मला सांगा की आता तुम्ही काय मे बी 1000-1500 काय किती मुलं अटेंड करत असाल ते, पण भरपूर अभ्यास करणं म्हणजे मला फक्त 24 तास अभ्यासच करायला आवडतो, बाकी मला काही नको, असं म्हणणारी किती मुलं असतात? म्हणजे मे बी समजा आपण म्हणलं की आता 1000 मुलं अटेंड करतात, अरे नॉट मोर दॅन 10-20, म्हणजे मला 24 तास फक्त अभ्यास सोडून मला बाकी काही नको असं म्हणणारी कुणी फार कमी मुलं असतात. पण मी म्हणतो ठीक आहे ना, आपल्याला सगळं करून आपल्या आवडीनिवडी सांभाळून आपल्याला अभ्यास करायचा आहे, रडत खडत अभ्यास करायचा नाहीये, हे तर प्रत्येकाचं टार्गेट असणार आहे की नाही? आणि तरी मार्क तर मिळवायचे आहेतच, त्याच्यातनं सुटका नाहीच आहे. मग हे सगळं करण्यासाठी आता मी जे सांगणार आहे ते नीट प्रत्येकाने ऐकायचं आहे आणि त्याप्रमाणे इम्प्लिमेंट करायचं आहे. अभ्यास झोपून करायचा का? आता माझं वेबिनार कसं कुणी मस्त आपलं सोफ्यावरती आडवं पडून वेबिनार ऐकतंय का? आपली ऑनलाईन लेक्चर्स तुम्ही असेच आडवे पडून ऐकता का? असं करायचं नाही. नेहमी अभ्यासाचं जेव्हा काहीतरी कानावरती पडणार आहे ना, की जे आपल्या नॉलेजमध्ये कन्वर्ट व्हायला पाहिजे, तर ते मे बी टेबल खुर्चीवरती, म्हणजे खुर्चीवरती बसून टेबलवरती आपण काहीतरी लिहितोय वगैरे अशा पोझिशनमध्ये, टीव्ही रेडिओ, आता मोबाईल ऑफ ठेवा असं म्हणता येत नाहीये, पण टीव्ही रेडिओ हे बंद, गाणी ऐकत आमचा अभ्यास होतो, हा एक्सक्यूज नको. कारण आपलं मन, म्हणजे मी नेहमी म्हणतो की आपला अभ्यास जो असतो ना, हा अभ्यास कुठे साठतो? हा आपल्या ब्रेनमध्ये. पण मग ब्रेनमध्ये अभ्यास साठताना त्या अभ्यासाचा प्रवास, जर्नी हा हार्टकडनं म्हणजे मनाकडनं बुद्धीकडे, मनाकडनं म्हणजे हार्टकडनं ब्रेनकडे म्हणजे बुद्धीकडे तो प्रवास होतो. मग तो जर व्यवस्थित व्हायला पाहिजे असेल तर तुम्ही प्रत्येकाने अभ्यास करताना रेडिओ, टीव्ही हे सगळं, गाणी बिणी सगळं सगळं बंद आणि झोपून अभ्यास करायचा नाही. कुणी खेळत असाल हरकत नाही खेळायला, आता ग्राउंडवरती जायला थोडी थोडी परवानगी मिळालेली आहे, एखादी टीव्ही सिरियल बघायला हरकत नाही. अबाउट करिअर चॉईस हे मात्र माझं तुम्ही नीट लक्षात ठेवा की काय होतं की तुमचं आता 10th चालू आहे, परंतु मे बी फ्रॉम आफ्टर दिवाळी तुम्हाला वेगवेगळ्या कोचिंग क्लासेसचे फोन येतील की तुम्ही जेईची आमची एंट्रन्स द्या, तुम्हाला स्कॉलरशिप मिळेल. काही काही गरज नाहीये. तुम्हाला कोणत्याही कोचिंग क्लासला ऍडमिशन पुण्यातल्या समजा आपण घेतोच सगळं, पण ठीक आहे, तुम्ही म्हणला की सर आम्हाला अमुक अमुक कोचिंग क्लासला ऍडमिशन घ्यायची, ते आम्हाला देत नाहीत, मी आहे तुमच्याबरोबर. पण हे वर्षभर म्हणजे 10वीचं वर्ष चालू असताना कुणीही, पालकांना माझी मेन इन्स्ट्रक्शन की मुलांशी अजिबात तुम्ही अबाउट करिअर, मग तुला 10वी नंतर इंजिनिअरिंग करायचं आहे, मग तू कम्प्युटर इंजिनियर हो, त्याला खूप स्कोप आहे, नाहीतरी तू कम्प्युटरवरती खूप वेळ बसतोस, कम्प्युटर गेम चांगला खेळतो म्हणजे तू कम्प्युटर इंजिनियर चांगला होशील, किंवा तू गेमिंग मध्ये जा, समथिंग. आता काही नको, काही नको. आता फक्त माझ्या दृष्टीने 10वी महत्वाची आहे, 10वीचा अभ्यास महत्वाचा आहे आणि 10वीला तुम्ही किती मार्क मिळवताय. जे माझं म्हणणं असं की मला एवढे मार्क मिळायला पाहिजे, एवढे मार्क मिळायला पाहिजे की मला मार्क कमी आहे, 1 मार्क कमी आहे म्हणून माझी कोणतीही अपॉर्च्युनिटी मिस व्हायला पाहिजे नाही, मिस नाही व्हायला पाहिजे. म्हणून मला पाहिजे तो ऑप्शन हा अवेलेबल पाहिजे आणि त्यासाठी प्रत्येकाने आत्ता व्हॉट आफ्टर 10th याचा विचार न करता फक्त 10वीवरती, 10वीचा अभ्यास आणि त्यातनं मिळणारे मार्क, आउटकम याच्यावरती फोकस हा करावा असं मला मनापासून वाटतं. आणि ही माझी खास इन्स्ट्रक्शन पेरेंट्ससाठी आहे. कारण पेरेंट्स सारखे कुठून ना कुठून तरी माहिती काढतात. मे बी एखादा मोठा आत्ताच्या मुलांचा बहीण भाऊ असेल, त्याला तो आणखीन कुठून तरी माहिती काढून देते किंवा त्याचं करिअर कोणत्या तरी एखाद्या फील्डमध्ये खूप चांगलं झालेलं असतं, मग तू त्याच्यासारखंच कर. किंवा आई वडील म्हणणार आम्ही डॉक्टर आहे, तो आमच्यासारखाच डॉक्टर हो. आता काही नको, आपण त्या मुलाला सगळं पाहिजे ना,
मी म्हणतो की आई वडील तुम्हाला जे पाहिजे, मुलगा तुला जे पाहिजे ना ते सगळं मी तुमच्याकडनं करून घेईन, पण आता 10वीच्या वर्षामध्ये मात्र मला तुम्ही सगळ्यांनी फक्त अभ्यासावरती फोकस केलेला पाहिजे. किती एका वर्षामध्ये किती मार्क वाढू शकतात? अरे माझ्याकडे एन नंबर ऑफ एक्झाम्पल्स आहेत. मी तुम्हाला नाव नाव आणि फोन नंबर देऊन पण मी तुम्हाला शेअर करू शकतो की ज्या जी मुलं 50s मध्ये होती, म्हणजे 50, 53, 54%, तर त्या मुलांना सुद्धा त्यांनी 90 क्रॉस केलेला आहे. म्हणजे एका वर्षामध्ये फ्रॉम 9 to 10 या एका वर्षाच्या पिरियडमध्ये 30-40% मार्कांचा इन्क्रीज होऊ शकतो. येस, मी तुम्हाला करून देतो. तुम्ही म्हणाल की हा मग ठीक आहे, उद्या आम्ही येतो तुमच्या पाया पडतो, आम्हाला आशीर्वाद द्या. नाही, देव नेहमी आपल्या पाठीशी उभा असतो, पण कधी जर तुम्ही कष्ट केले तर. नाहीतर रोज आम्ही फक्त देवाला नमस्कार करतो, रोज देवाची पोथी वाचतो, अमुक करतो तमुक करतो, देव तुमच्या नाही पाठीशी उभा राहणार. पण तुम्ही जर अभ्यास केलेला असेल तर देवाची, आणि तुम्ही देवाला पण समजा मानता किंवा कोणत्या तरी देवाची उपासना करता, मे बी कोणी साईबाबांची असेल, स्वामींची असेल, गणपती बाप्पाची असेल, कुणी असेल, पण मग तो देव तुम्हाला केलेला अभ्यास आहे ना तो परीक्षेच्या वेळेला बरोबर आठवून देतो आणि तुम्हाला भरपूर मार्क मिळतात. म्हणजे देव आपल्या पाठीशी त्या दृष्टीने नक्की उभा असतो, पण त्यासाठी अभ्यास करायला पाहिजे ना. म्हणजे जर का मी टॉपिक ऑप्शनला टाकले असले आणि काय अभ्यास केला नाही किंवा कमी अभ्यास केला असेल तर मग देव कसा पाठीशी उभा राहील? तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये ब्रेनमध्येच काही नाहीये तर तो आठवून द्यायचं काम कसं करेल? जे केलेलं नाही ते देव तुम्हाला नाही देणार, पण जे तुम्ही केलेले ते आठवून द्यायची जबाबदारी ही आपल्याला देवावर टाकता येते. त्यासाठी अभ्यास करायला पाहिजे. तुमचे मार्क कितीही वाढतील. मी म्हणलं ना की 50 to 90 इज अ व्हेरी सिंपल जर्नी. सिंपल, दिस वर्ड टू बी अंडरलाईन 100 टाइम्स. येस, आपल्याकडे तशी भरपूर एक्झाम्पल्स आहेत, म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे. आणि त्यासाठी काय करायला लागतं माहिती आहे ना आपल्याला, एवढ्या वर्षाच्या एक्सपिरियन्सवरून. आणि मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की तुमच्या प्रत्येकाच्या पाठीशी मी आहे. तुमच्या प्रत्येकाकडनं एखादी गोष्ट करून घ्यायची असेल तर ती गोष्ट मी नक्की करून घेईन. तर आता आपले सगळे शिक्षक तुम्हाला सांगून तुमच्याकडनं जे करून घेत आहेत ते आपल्या इन्स्ट्रक्शन प्रमाणे, म्हणजे क्लासची आपली जी काही पॉलिसी आपण त्यांना जे काही सांगितलंय त्याप्रमाणेच ते तुमच्याकडनं करून घेत आहेत. पण तुम्ही किती करताय सांगण्याचं काम आम्ही करतोय. आता ऑफलाईन मोड मध्ये कसं होतं की समोर मुलगा दिसतो, 2 फटके टाकून त्याच्या कान पिरगाळून त्याला सांगून त्याच्याकडनं करून घेता येतं. पण ऑनलाईन मध्ये तो चॉईस नाही ना. म्हणजे आम्ही नुसतं विचारलं ऑनलाईन मध्ये, हा कळलं का सगळ्यांना, कुणी हँड रेस केला नाही, कुणी काही शंका विचारली नाही, किंवा सगळेजण येस 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 नुसतं आपलं टाईप करतात, आम्हाला वाटतं कळलं. पण असं नाही करायचं. नाही कळलं तर सांगा ना 10 वेळा. आज आपण आपल्या मॅक्सिमम ब्रँचेस वरती ऑफलाईन मध्ये डिफिकल्टी सॉल्व्हिंग करतोय. तुम्ही सांगा ब्रँचला फोन करून की आम्ही कधी यायचं, आम्हाला हा टॉपिक कळला नाही, आम्हाला 4 सम्स येत नाहीये, उद्या आमची युनिट टेस्ट आहे, आमच्या युनिट टेस्ट मध्ये आम्हाला हा सिलेबस आहे, हा वेगळा चॅप्टर आहे, तो तुम्ही शिकवला नाही तो आम्हाला शिकवा. येस, वी आर देअर. तुमच्याकडनं आपण ते नक्की करून घेऊ. आणि असं जर का स्टेप बाय स्टेप करत गेलं ना तरच तुमचे मार्क हे भरपूर वाढणार आहेत. म्हणजे तुम्ही जर ह्या इम्प्रेशन मध्ये असाल की परीक्षेच्या शेवटच्या महिन्यामध्ये आम्ही 24 तास अभ्यास करतो, रात्रंदिवस अभ्यास करतो आणि घेतो भरपूर मार्क, शक्य नाही. मीच भेट लावतो उलटी तुमच्याशी की तुम्ही जेवढे डिझर्व करता ना, जेवढे मार्क मिळण्याची तुमची कॅपॅसिटी आहे तेवढे मार्क तुम्हाला फक्त शेवटचे 1-2 महिने अभ्यास करून मिळत नाहीत. आणि कदाचित मार्क पण बरे मिळतील, पण नॉलेज मिळेल का? नाही. आणि आपल्याला काय पाहिजे की नॉलेज पाहिजे आहे आणि मार्क पाहिजे, दोन्ही पाहिजे ना. कारण नॉलेज असेल तर मग आता 90% मार्क्स आहेत आणि 11th गेल्यानंतर मात्र मार्क एकदम कमी आले, असं कोणाच्या बाबतीमध्ये होतं? ज्यांच्याकडे नॉलेज नाही, फक्त टेक्निक प्रमाणे अभ्यास केला, रट्टा मारून अभ्यास केला आणि मार्क मिळाले. आपल्याला असे मार्क नकोय. मग मी म्हणतो, नेहमी म्हणतो, काय 2-4% कमी असले तरी फरक पडत नाही, पण मला जेवढे मार्क आहेत ना तेवढे माझ्याकडे नॉलेज आहे. हे प्रत्येकाला माहिती पाहिजे, प्रत्येक पेरेंट्सला हे माहिती पाहिजे आहे. आणि म्हणून तुम्ही मार्क तुम्हाला जेवढे पाहिजेत तेवढे आपण तुम्हाला मिळवून देऊ शकतो, मिळू शकतात. फक्त सांगेल त्या गोष्टी ऐकायला पाहिजे सिन्सिअरली. कारण ह्या एज मध्ये तुम्ही आता सगळे अप्रॉक्सिमेटली 15-16 या एज मधल्या
चांगल्या मुलांचा नेहमी एक प्रॉब्लेम असा असतो, त्यांना इगो फार असतो. हे काय सांगणार, काय आम्हाला काही कळत नाही का, आमचं काय आतापर्यंत 9 पर्यंत आम्ही आमच्या मनाने अभ्यास केला तरी आम्हाला एवढे मार्क मिळाले ना. अरे हो बाबांनो, पण आता ही परीक्षा ही वेगळ्या प्रकारची परीक्षा आहे. आतापर्यंत तुमची एक्झाम्स फक्त स्कूलनी घेतली, तेच टीचरनी पेपर सेट केले, त्यांनीच पेपर चेक केले. पण आता असं होणार नाहीये, कुणीतरी अननोन माणूस हा पेपर सेट करणार, चेक करणार. मग त्याची जी रिक्वायरमेंट आहे त्या रिक्वायरमेंट प्रमाणे आपली आन्सर्स येत आहेत की नाही, तसं व्हायला पाहिजे. आणि ती जर नाही आली तर मार्क नाही मिळणार. त्यामुळे आम्ही नेहमी असं बघतो की मुलं 1st to 9 पर्यंत स्कूलमध्ये फर्स्ट असतात, टॉप 5 मध्ये असतात, पण बोर्ड एक्झाम तर थोडे कदाचित काही जण खाली घसरतात. का? कारण त्यांनी जसा बोर्डाला लागतो त्याप्रमाणे अभ्यास केला नाही. आणि आपल्याला असं नाही करायचं. आपल्याला नॉलेज पाहिजे, आपल्याला टेक्निक पाहिजे, आपल्याकडे सगळं पाहिजे. तुम्ही आमची कशीही परीक्षा घ्या, आम्हाला मार्क मिळणार ते मिळणार. पण त्यासाठी आपला इगो जो आहे ना, तो बाजूला प्रत्येकाला ठेवता आला पाहिजे. आणि समोरचं जे कोणी चांगलं आपल्याला काही सांगतं आहे तर ते आपण ऐकून ते इम्प्लिमेंट हे प्रत्येकाने करायला पाहिजे. तुमचं 24 तासाचं प्लॅनिंग हे तुमच्याकडे असलं पाहिजे. आपल्याला किती वेळ झोपायचं, किती वेळ अभ्यास करायचा, स्कूलचं किंवा क्लासची लेक्चरसाठी ऑनलाईनसाठी किती वेळ द्यायचा आहे वगैरे, ते प्लॅनिंग तुमच्याकडे तयार पाहिजे. आणि ते प्लॅनिंग जर तयार असेल तर मग तुम्हाला कोणी म्हणणार नाही का रे अभ्यास नाही करत. पण तुम्हाला दाखवता येईल बघा, दिस इज माय प्लॅनिंग. पण मोर दॅन 90% स्टुडंटच्या बाबतीमध्ये एक्सपिरियन्स असा की दे आर व्हेरी गुड इन प्लॅनिंग, बट इन इम्प्लिमेंटेशन पुरी वाट लागते, इम्प्लिमेंट ते करत नाही. त्यामुळं उद्याचं काय प्लॅनिंग आहे हे जर का मुलांनी आज पेरेंटला सांगितलं तर अनेक वेळा पेरेंट म्हणतो हा माहितीये काय करणार आहेत ते. आपण जे ठरवणार ना ते आपण करणार. म्हणजे आपल्या प्लॅनिंग मध्ये समजा एक कोणता तरी दिवस आहे, त्या दिवशी मी अभ्यास करणार नाही, हे सुद्धा प्लॅनिंग मध्ये असलं पाहिजे. ते जर आज आपण पेरेंटला सांगितलं की उद्या मी अजिबात अभ्यास करणार नाही, उद्या ती युरोकपची फायनल आहे आणि ती मी बघणार आहे, मला पहाटे उठायला लागणार आहे, यस ते ऐकतील. पण त्यांना माहिती आहे की आपल्या मुलांनी आधीच्या सगळ्या पिरियडमध्ये छान व्यवस्थित अभ्यास केलेला आहे. म्हणजे पेरेंट्स या बाबतीत तुम्हाला कन्सिडर नक्की करतील, पण तुमचं प्लॅनिंग आणि इम्प्लिमेंटेशन हे दोन्ही इफेक्टिव्हरित्या पेरेंट्सला दिसायला पाहिजे, तरच ते हो म्हणतील, अदरवाईज नाही. स्लीपिंग शेड्यूल फार बोलणार नाही, पण एवढं सांगेल की मिनिमम 6 to 7 आवर्स, 6 ते 7 तास आणि रात्रीची झोप ही प्रत्येकाने घ्यायची आहे. त्याचे ब्रेन पॉइंट ऑफ व्ह्यूनी, फिजिकल फिटनेस पॉइंट ऑफ व्ह्यूनी, फिजिकली आपल्याला हे आराम मिळावा यासाठी, म्हणजे त्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी काय काय त्याचे ॲडव्हान्टेजेस आहेत त्यात मी सांगत बसत नाही. फक्त काही गोष्टी मी तुम्हाला म्हटलं की मी पॉइंट्स फक्त सांगणार आहे, ते ऐकायचे आणि त्याप्रमाणे इम्प्लिमेंट करायचे. त्या झोप मला 6 to 8 आवर्स आणि ती कंटिन्युअस स्लीप पाहिजे बरं का, 6 to 7 आवर्स. कधीतरी 8 तास झोपलं तरी मला चालणार, पण रोज 8 तास झोपणं ही गोष्ट चालणार नाही. थोडक्यात रात्रीची, ते दुपारी 2 तास झोपलं आणि रात्रीची 8 तास झोपलं असं पण मला नको आहे. मला फक्त रात्रीचीच कंटिन्युअस 6 to 7 आवर्स स्लीप, कंटिन्युअस स्लीप ही मला पाहिजे आहे. त्याचे ॲडव्हान्टेजेस खूप आहेत, ते आपण नंतर कधीतरी डिस्कस करू. रोज 2 तास सेल्फ स्टडीसाठी, ते तुमचं स्कूलमधलं ऑनलाईन लेक्चर्स असतील, आता मे बी विदिन 1 मंथ तुमचं रेग्युलर स्कूल चालू होईल, तेव्हा स्कूलचं जे काही शेड्यूल असेल ते, प्लस आपल्या क्लासचं पण तुमचं काहीतरी शेड्यूल असणार आहे, ते शेड्यूल, हे सगळं जरी कन्सिडर केलं, क्लासचा किंवा ट्युशनचा, क्लासचा किंवा स्कूलचा होमवर्क असेल तो पण सेपरेटली कन्सिडर केला, इन ॲडिशन टू दॅट, या सगळ्याच्या शिवाय मला ॲडिशनल तुमचे 2 तास हे सेल्फ स्टडीसाठी पाहिजे. व्हॉट इज द मिनिंग ऑफ सेल्फ स्टडी? सेल्फ स्टडी म्हणजे कुणी काहीही न सांगता, तुम्हाला कुणी काही सांगणार नाही, कुणी काहीही न सांगता तुम्ही स्वतःसाठी केलेला अभ्यास, दिस इज सेल्फ स्टडी. आणि तो रोज व्हायला पाहिजे बरं का.
म्हणजे आठवड्यातनं 2 दिवस 3 दिवस झाला, बाकीचे 2-3 दिवस झाले नाही, चालणार नाही. रोज 2 तास सेल्फ स्टडी हा तुमचा जर कंपल्सरी तुम्ही केला, तर तुम्हाला एक्झामच्या आधीच्या दिवशी, आदल्या दिवशी खूप रात्र जागायची सवय असते ना, असं काही करायची गरज पडणार नाही. त्या 2 तास सेल्फ स्टडीच्या बेसवरती तुम्ही बोर्ड एक्झाम सुद्धा आरामात, म्हणजे मी तुमच्याशी बेट लावतो की तुम्ही माझा 2 तास सेल्फ स्टडी डेली हे जर का तुम्ही पथ्य पाळलं, तर बोर्ड एक्झामच्या आधीच्या दिवशी सुद्धा तुमचा 2 तासांचा अभ्यास हा सफिशियंट ठरतो. तुम्हाला खूप ऍडिशनल त्यावेळेला करायची गरज नाही. आणि खरं तर आपण बोर्डाच्या परीक्षेच्या आधी जो खूप अभ्यास करतो ना, दिस इज अवर सायकोलॉजिकल रिक्वायरमेंट, की परीक्षेला जाताना मी सगळं एकदा बघितलं पाहिजे, मला सगळं एकदा गो थ्रू करायला पाहिजे. माझं स्कूलची नोटबुक असेल, ट्युशनची नोटबुक असेल, सगळ्या सम सॉल्व्ह केलेल्या मला एकदा गो थ्रू करायला पाहिजे. ही सगळी तुमची सायकोलॉजिकल रिक्वायरमेंट असते, ही ऍक्च्युअली ब्रेनची रिक्वायरमेंट नसते. आणि याच्यावरती मी खूप एक्सपेरिमेंट्स केलेले आहेत, आता सांगायला वेळ नाहीये, पण त्या सगळ्याचा मी तुम्हाला एक क्रीम म्हणून सांगेल की 2 तास सेल्फ स्टडी हा डेली प्रत्येकाने करायचा आहे. 1 तास स्वतःसाठी तुम्ही काही करा 1 तासामध्ये. मग मला आज फ्रेंड्स बरोबर चॅटिंग करायचंय, मला फ्रेंड बरोबर गप्पा मारायच्या, मला आज ही 1 किंवा 2 सिरियल बघायची, ती वेब सिरीज खूप छान आली आहे ती मला बघायची, काही तुम्ही काही करा. तो 1 तास तुमच्यासाठी. त्यामध्ये काय करायचं, दिस इज टोटली युअर कन्सर्न. स्ट्रॉंग माइंड, अभ्यासासाठी तुमचं मन आहे ना, ते खंबीर मन, स्ट्रॉंग माइंड हे फार आवश्यक आहे. कारण ते जर नसेल तर इमोशनल किंवा मेंटल डिस्टर्बन्सेस हे जास्त येतात. आणि मग एवढे डिस्टर्बन्सेस आल्यानंतर अभ्यास फुल कॉन्सन्ट्रेशननी होत नाही. मग हे मी मागच्या वेळेस सांगितलं होतं, आता मी फार ते पॉईंट करत नाहीये, की तुम्हाला आवडणाऱ्या 5 गोष्टी, मी तर म्हणतो 5 पण जाऊ दे, कोणत्या तरी 2 गोष्टी, 2-3 गोष्टी त्या करायच्या नाही. फॉर एक्झाम्पल, मागच्या वेळेस दिलेलं मी एक्झाम्पल की मला बटाटे वडा खूप आवडतो, नाही खाणार. माझा कोणतरी एखादा फ्रेंड आहे, त्याच्यावर मला गप्पा मारल्याशी आवडत नाही, ह्या वर्षी मी नाही गप्पा मारणार. मला एखादा ऍक्टर खूप आवडतो, ठीक आहे ना, पण मी ह्या वर्षी मी तसं एकही वेब सिरीज किंवा मूवी मी बघणार नाही. लाईक दॅट, मला जे आवडतं ना, अशा कोणत्या तरी 2 गोष्टी मी 10वीचा शेवटचा पेपर देऊन येईपर्यंत करणार नाही. किंवा ज्या गोष्टी मला आवडत नाहीत अशातल्या कोणत्या तरी 2-3 गोष्टी या मी मुद्दामून करणार. आईने कारल्याची भाजी केली, बाकीच्यांना आवडते, मला आवडत नाही, आतापर्यंत मी नव्हतं खात. आईने कारल्याची भाजी केली की मी मुद्दामून उलट रागराग करणार, चिडचिड करणार, आदळापट करणार, मला नाही जेवायचं म्हणून सांगणार. आता नाही, आईने कारल्याची भाजी केली, मी थोडीशी खाणार. सगळे खातात म्हणजे काय ते विष तर नाही. तो म्हणजे आपल्याला न आवडणाऱ्या कोणत्या तरी 2-3 गोष्टी या मुद्दामून करायच्या. म्हणजे आवडणाऱ्या 2-3 गोष्टी करायच्या नाहीत, न आवडणाऱ्या 2-3 गोष्टी मुद्दामून करायच्या. त्यातनं काय होतं, आपलं मन आहे ना ते स्ट्रॉंग तयार होतं. म्हणजे अभ्यासाला बसल्यानंतर जर आपल्याला कोणी म्हणलं, अरे थांब रे जाऊ, माझं एवढं काम कर, तुम्हाला सांगता यायला पाहिजे मी नाही करणार. किंवा तुमची अगदी आवडती गोष्ट आहे, अगदी आईने काहीतरी एखादा पदार्थ केला तुम्हाला खूप आवडतो आणि आई म्हणते बरं का की हे गरम गरम खा, तुमचा आवडणारा पदार्थ आहे पण तुम्ही तो ह्या वर्षी पुरता सोडून दिलेला आहे, तर तुम्ही म्हटलं पाहिजे की नाही, मी आता अभ्यासात मी उठणार नाही, मला ते खायचं नाहीये. बघा अवघड गोष्ट आहे, पण अवघड आहे म्हणूनच मी सांगतो ना. पण असं केल्याने तुमचं मन आहे ना ते लॉंग टर्म मध्ये, कारण माझ्यासाठी 10th स्टँडर्ड ची एक्झाम हे फक्त एक निमित्त आहे. प्रत्यक्षामध्ये त्यातनं तुमचं जे मन, स्ट्रॉंग मन तयार होईल ना, ते तुम्हाला ह्या पुढच्या खूप डिफिकल्ट, अवघड ज्या काही एक्झाम्स द्यायच्या तर त्याच्यासाठी सुद्धा तुमचं मन आहे ना हे तयार झालेलं असणार आहे. 10वी म्हणल्यानंतर तुम्हाला ऍडवाइस देणारे खूप लोक असतात, ज्यांना काही कळत नाहीये. म्हणजे अगदी तुमच्या दूधवाल्या, भाजीवाल्यापासनं सगळेजण तुम्हाला म्हणतात, अरे असं नको करू, तसं कर, अभ्यास जास्त कर. सगळ्यांचं ऐकायची गरज नाही. पण प्रत्येकाचं ऐकत बसलात ना तर तुमची कोणतीच एक मेथड राहणार नाही आणि तुम्ही उलट जास्त कन्फ्युजन मध्ये जाल. तेव्हा सगळ्यांचं ऐकायची गरज अजिबात नाही. टेस्ट सिरीजचा वापर हा तुम्ही नक्की करा. आपण आपल्याकडे संडे टेस्ट घेतो, त्या तुम्ही सगळेजण इमानदारीत द्या. त्याशिवाय ज्यांना ऍडिशनल टेस्ट सिरीजमध्ये इंटरेस्ट आहे की फुल मार्कांच्या घरी बसून टेस्ट सिरीज जर का द्यायची असेल तर आपण विद्यार्थी टेस्ट सिरीज घेतो. ही ICSE साठी नाही, फक्त CBSE आणि स्टेट बोर्डसाठी आहे. त्याच्यामध्ये सगळ्या सब्जेक्टच्या नोट्स वगैरे आपण देतो, पण त्या तुम्हाला क्लासकडनं पण मिळतात. त्या तो पॉईंट मी फारसं काही सांगणार नाही. पण युनिट वाईज आपण त्यांना टेस्ट देतो जून पासून नोव्हेंबर पर्यंत, आणि त्याशिवाय डिसेंबर टू फेब्रुवारी मध्ये फुल सिलेबसचे क्वेश्चन पेपर्स पण त्या मुलांकडनं आपण 3 सॉल्व्ह करून देतो, इन ऍडिशन टू अवर IMP टेस्ट सिरीज.
आपण क्लासच्या मुलांची IMP टेस्ट सिरीज फुल वर्षाच्या शेवटी त्याचे 3 सेट घेतो आहोतच. यावर्षी ते सेट सगळे मुलांनी घरी बसून लिहिले, पण तुमच्यासाठी मात्र प्लॅनिंग आहे की तुम्हाला रेग्युलर सेंटरवरती बोलवायचं आणि आपले जेवढे ब्रँचेस आहेत ना त्या प्रत्येक ब्रँचला एक सेंटर आहे, कोणतं तरी स्कूल अटॅच आहे, त्या स्कूलमध्ये आपण ती एक्झाम कंडक्ट करतो. म्हणजे बोर्डासारख्या ऍटमॉस्फिअर मध्ये ती एक्झाम ही तुम्हाला मुलांना देता येऊ शकते आणि त्यामुळे तो फील येतो. ज्यांनी क्लास दुसरीकडे लावलाय पण त्यांना संडे टेस्ट सिरीज आपल्याला जॉईन करायची ती पण तुम्ही आपल्या कोणत्याही ब्रँचला व्हिजिट करा. आपण जून टू डिसेंबर मध्ये आपल्या सगळ्या ब्रँचेसवरती ती संडे टेस्ट सिरीज देतो. म्हणजे एव्हरी संडेला आता ऑनलाईन मध्ये चालू आहे, पण नंतर ऑफलाईन मध्ये तुम्ही येऊन आपल्या क्लासवरती येऊन ती परीक्षा ही द्यायची असते. आणि त्या संडे टेस्ट सिरीज नंतर डिसेंबर टू फेब मध्ये आपण IMP टेस्ट सिरीज म्हणजे फुल सिलेबसची टेस्ट सिरीज ही कंटिन्यू करतो. त्याच्या डिटेल माहितीसाठी तुम्ही आपल्या ब्रँचला कोणत्या तरी भेट द्या. टेक्निक ऑफ रायटिंग आन्सर पेपर फार महत्वाची गोष्ट आहे, फार म्हणजे फार महत्वाची गोष्ट आहे. मगाशी मी तुम्हाला म्हटलं ना की एक्सपिरियन्स असा की शाळेमध्ये कायम फर्स्ट येणारा मुलगा या फर्स्ट टॉप 5 मध्ये येणारा मुलगा तो बोर्ड एक्झाम मध्ये मात्र थोडासा कमी पडतो. कारण काय, मार्क चांगलेच असतात, म्हणजे काय तो बोर्ड एक्झाम मध्ये तो 70s मध्ये आला असं काही होत नाही, पण शेवटी नॉलेज महत्वाचं आहेच नाही. बट विथ नॉलेज टेक्निक इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचं, किती पॉइंट्स मध्ये लिहायचं, अंडरलाईन कुठं करायचं, एक्झाम्पल्स कशी द्यायला पाहिजे, हे टेक्निक आहे. त्याप्रमाणे जर का तुम्ही पेपर लिहिलात तर एक्झामिनरला ते आवडतं आणि तो तुम्हाला फुल मार्क्स देतो ना. आणि आपल्यासाठी फुल मार्क्स मिळणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे टेक्निक अभ्यासाचं असतं आणि पेपर लिहायचं असतं, दोन्ही टेक्निक असतात. दोन्ही टेक्निक तुम्हाला माहिती पाहिजे. त्यापैकी एका टेक्निकमध्ये जरी तुम्ही कमी पडलात ना तरी काय होतं, आपल्याकडनं फक्त डॉंकी वर्क होतं. डॉंकी वर्क मीन्स व्हॉट, की मी खूप तास अभ्यास केला, खूप वेळ अभ्यास केला, मला पाहिजे तसा पेपर लिहिला, माझ्या पेपरमध्ये सगळे पॉइंट्स कव्हर केले तरी मार्क नाही मिळाले. मग ते गेले मार्क कुठं, ते तुम्हाला माहिती पाहिजे. तर त्यासाठी आपण आपला एक प्रोग्राम असतो SSC आणि CBSEच्या मुलांसाठी. तो नॉर्मली आपण टिळक स्मारक मंदिरमध्ये घेतो पुण्यामध्ये. तो 1 किंवा 2 प्रोग्राम्स असतात. आता या वर्षीचं अजून प्लॅनिंग नाही झालेलं, पण मे बी नोव्हेंबर डिसेंबर मध्ये तो प्रोग्राम होतो. आपली IMP टेस्ट सिरीज सुरू व्हायच्या आधी तो प्रोग्राम असतो आणि त्याच्यामध्ये I will give you all information for all subjects about how to write answers as per board examiners expectations. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे तुम्ही उत्तर फॉर ऑल सब्जेक्ट्स, सगळ्या सब्जेक्टची सगळ्या टाईपच्या क्वेश्चनची आन्सर ती कशी लिहायची. आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला असं प्रेझेंटेशन मध्ये चांगल्या मुलांनी लिहिलेले आन्सर्स दाखवतो. म्हणजे ते बघून तुम्हाला कळतं अरे हा, म्हणजे बोर्डाला असं चालतं का, असं पाहिजे असतं का, आणि तुम्ही त्याप्रमाणे तुमच्या रायटिंग स्टाईलमध्ये चेंजेस करता आणि मग बोर्डाला मार्क तुम्हाला भरपूर मिळतात. मी तुम्हाला मागच्या वेबिनारमध्ये जो मे मध्ये आला होता तेव्हा मी तुम्हाला ऑब्जेक्ट सेटिंग चार्ट तयार करायला सांगितला होता की त्याच्यामध्ये तुमचे 9चे मार्क्स म्हणजे सब्जेक्ट 9चे मार्क्स आणि बोर्डाचे एक्सपेक्टेड मार्क्स. मला खात्री आहे की बऱ्याच मुलांनी तो केलेला असेल. आता मी तुम्हाला असं एक काम सांगणार आहे की ज्यांनी तो केलाय ना किंवा केलेला नसेल तर आत्ता करायचा आहे. आणि उद्याला तुमचा जो व्हॉट्सअपचा ग्रुप असेल आपला त्याच्यावरती तुम्ही त्याचा फोटो काढून पाठवायचा. मला कळलं पाहिजे ना की मी सांगतोय तुम्ही करताय की नाही. ते नंतर तुमच्या एक्झाम्स भरपूर झाल्यानंतर, आता जस्ट सुरुवात आहे तुमच्या संडे टेस्ट सिरीजला, पण एक्झाम्स बऱ्यापैकी खूप झाल्यानंतर मला कळणार आहे की तुम्ही मी जे सांगतोय ते ऐकताय की नाही. ऑफलाईन मध्ये जास्त कळेल कारण पेपर बघायला मिळणार आहे. पण हा जो चार्ट आता तुम्ही तयार केलाय म्हणजे मला हे पण कळू देत ना की किती मुलांना आपल्या क्लास ज्या मुलांनी लावलेला आहे त्यातल्या किती मुलांना किती मार्कांची एक्सपेक्टेशन आहे आणि ती मुलं ती फुलफिल करतायत की नाही. कारण मी मगाशी तुम्हाला कमिटमेंट अशी दिली की तुमची जी काही एक्सपेक्टेशन असेल ती फुलफिल होणं ही माझी जबाबदारी आहे. म्हणजे आत्ताचा वेबिनार हे त्याचाच पार्ट आहे किंवा मी तुम्हाला टेक्निक ऑफ रायटिंग आन्सर पेपर हे पण मी सांगणार आहे, ते पण त्याचाच पार्ट आहे. त्याप्रमाणे तुम्ही तुमची रायटिंग स्टाईल चेंज केली की तुम्हाला कळेल की अरे लिहिणारा माणूस आपणच आहे, पण पूर्वी आपण जे लिहित होतो ते आणि आता जे ज्या पद्धतीने सरांनी सांगितलेल्या पद्धतीने जे लिहितोय त्याच्यामध्ये खूप फरक आहे. म्हणजे आपलंच आपल्याला छान दिसायला लागतं. म्हणून
तुम्ही प्रत्येकाने तुमची मार्कांची अपेक्षा मला कळण्यासाठी, म्हणजे माझी पालकांना इन्स्ट्रक्शन आहे, सगळे पालक आता ऐकत असतील असं मी अजून करतोय, की हा जो चॅट तयार केला असेल ना, तो तुम्ही व्हॉट्सअपवरती मला पाठवून द्यायचा आहे. आपला जो ग्रुप असेल, तुमचा बॅचचा जो ग्रुप असेल त्याच्यावरती पाठवून द्यायचा. वेळ ऑलवेज, म्हणजे कधी विचारलं ना मुलांना अभ्यास का नाही झाला, मार्क कमी का मिळाले, सर वेळच नाही. तुम्ही जेव्हा असं म्हणता ना त्याला, म्हणजे आता हे परत काम मी पेरेंटला म्हणजे आईला सांगणार आहे, की आपला मुलगा कुठं कुठं वेळ वाया घालवतो जरा लिहून काढा, आणि त्या मुलाला सांगा की बाबा रे, तू ह्या कारणांसाठी वेळ कारण नसताना वाया घालवतोस. साधी गोष्ट, आंघोळ करायचं काम 10-15 मिनिटाचं, मुलं किती वेळ तिथं वाया घालवतात. थोडक्यात आपण जी कारणं त्यातली अवॉइड करता येतील ती कारणं अवॉइड करायची. पण आता मी तुम्हाला सांगितलं की मला 2 तास सेल्फ स्टडी करून पाहिजे, म्हणजे पहिल्या मुलांना प्रश्न पडला असणार आहे की 2 तास आणायचे कुठनं, आम्ही ऑलरेडी इतके ऑक्युपाईड बिझी आहोत ना, आणायचे कुठनं. मला भेटलात ना तर तुमच्या डेली टाइम टेबल मधला मिस काढून देईल 2 तास तुम्हाला. पण हे काम मी आता पेरेंटला सांगतोय की आपला मुलगा किंवा मुलगी कुठे वेळ वाया घालवत आहे हे तुम्ही ऑब्झर्व करायचंय आणि त्यांना 2 तास वेळ तुम्ही काढून द्यायचा आहे. म्हणजे आम्हाला वेळ नाही म्हणून आम्ही सेल्फ स्टडी केला नाही हे कारण मला चालणार नाही. सिलेबस कधीपर्यंत कम्प्लीट व्हायला पाहिजे. आमचा एक्सपिरियन्स मागच्या वर्षीचा ऑनलाईनचा असा आहे की ऑनलाईन मध्ये आमचं शिकवून लवकर होतं बरं का. कारण काय की समोरनं रिस्पॉन्स नसतो. कळलं का, सगळेजण हो म्हणतात, आम्हाला पण वाटतं वा वा कळलंय सगळं म्हणून, त्या पटापटा पुढे जाणं असं होतं. पण आमचं कधी शिकवणार हा भाग वेगळा, पण तुमचा अभ्यास करून की ठीक आहे एखाद्या मुलाला समजा 90% मार्क मिळवायचे, पण 1 डिसेंबर बघा मी काय तारीख सांगतोय, 1 डिसेंबरला मी जर का त्या मुलाला म्हटलं की मी तुझी बोर्डाची एक्झाम घेणार आहे, बघा 1 डिसेंबरला मी तुझी बोर्डाची एक्झाम घेणार आहे, तर त्यावेळेला मला त्या मुलाला ठीक आहे मला 90% नको, तुला बोर्डाला 90 पाहिजेत ना, ओके ना, मला 60% तरी दे रे बाबा, मी फुल सिलेबसचा पेपर काढणार, तो तुला 1 डिसेंबरला सगळ्या सब्जेक्टचा सॉल्व्ह करायला देणार. मला त्याच्यामध्ये बाबा फक्त 60% मार्क्स दे, मग तुझे 60चे 90 कसे करायचे ते मी बघतो ना. म्हणजे तुमचं सिलेबस हे नोव्हेंबर एंड पर्यंत कम्प्लीट प्रत्येकाचं व्हायला पाहिजे. आणि तरी त्याचं फिनिशिंग जे असतं ना ते फिनिशिंग नंतर परीक्षेपर्यंत चालू राहणार आहे. पेपर भरपूर सॉल्व्ह केल्यानंतर आपल्या IMP टेस्ट सिरीज नंतर ते फिनिशिंग आणखी जास्त चांगलं होतं आणि त्या फिनिशिंग नंतर मार्क जास्त वाढतात. हे मान्य आहे ना मला, पण मग म्हणून मी 90% वाल्या मुलाकडनं 1 डिसेंबरला 60%ची जर का अपेक्षा केली तर ती काय खूप चुकीची आहे असं मला तरी वाटत नाही. तर तुमचं त्या पद्धतीने सिलेबस हे कव्हर व्हायला पाहिजे हे लक्षात ठेवा. पुस्तकं कोणती वापरायची, तुम्हाला प्रत्येकाला आपण नोट्स दिलेल्या आहेत, सगळ्या सब्जेक्टच्या नोट्स आहेत, तर त्या नोट्स त्या तुम्ही रेफर करणं मला एक्सपेक्ट आहे. त्या नोट्समध्ये जशी आन्सर्स आहेत ती आन्सर्स आणि तुम्हाला शिकवताना टीचरनी जे काय त्याच्यामध्ये ऍडिशन्स सांगितलेले असतील किंवा कोणत्या पद्धतीने बोर्डाला चालतं ते जे सांगितलं असेल तर त्या पद्धतीने मला तुमचे आन्सर्स ही लिहून पाहिजे लागेल. नोट्सचा वापर हा त्यासाठी करायचा आहे. अगदी खरं तर समजा मला एक मुलगा असा भेटला तो म्हणला सर मी तुमच्या नोट्स अजिबात नाही वापरल्या, तुम्ही दिल्यात मला, तुमचं काम तुम्ही केलेलं आहे, पण मी नाही वापरल्या, चालतील का? म्हणलं मला चालेल. पण जेव्हा तुला असं वाटतं, बघा मी त्याला जे सांगितलं ते तुम्हाला पण सांगतो, जेव्हा तुला असं वाटतं ना की माझं टेक्स्टबुक आता खूप छान तयार झालं, मला टेक्स्टबुक वरती बेस्ड असलेली आन्सर्स ही सगळी मला छान येत आहेत, माझे सगळे पॉइंट्स टेक्स्ट प्रमाणे कव्हर होत आहेत, असं जेव्हा तुला वाटतं ना त्यावेळेला फक्त तू आपल्या नोट्स ह्या एकदा गो थ्रू कर. पण अनेक वेळा काय होतं की आपण समजा शॉर्ट नोट लिहितोय, त्याच्यामध्ये समजा 4 पॉइंट्स आहेत, आता त्या 4 पॉइंट आपल्या टेक्स्टमध्ये वरच्या पॅराग्राफमध्ये समजा 3 पॉइंट दिलेत आणि 1 पॉइंट खाली कुठेतरी दिलेला आहे. आपल्याकडनं नॉर्मली काय होतं की त्या वरच्या पॅराग्राफमध्ये जे 3 पॉइंट्स आहेत ना तेच लिहिले जातात, तो ऍडिशनल जो 1 पॉइंट आहे ना तो आपल्याकडनं बऱ्याच वेळा मिस होतो. हे आमचं पेपर चेकिंग करतानाचा एक्सपिरियन्स आहे. कारण मुलांना वाटतं हा तिथं एकत्र दिले तेवढेच पॉइंट्स आहेत ना, पण नाही, म्हणजे बोर्ड एक्झामिनेशन पॉइंट ऑफ व्ह्यू तो 4th पॉइंट की जो खाली कुठेतरी नंतर कुठेतरी दिलेला आहे तो पण महत्वाचा आहे. मग तो जो काही पॉइंट आहे तो पॉइंट पण तुम्ही कव्हर करणं आवश्यक आहे.
आणि त्यासाठी नोट्समध्ये तुम्हाला सगळे पॉईंट्स एकत्र मिळतील. मग असे जे ऍडिशनल पॉईंट्स तुम्हाला नोट्समध्ये मिळणार आहेत ते फक्त अंडरलाईन करून ठेवा आणि त्याचाच फक्त अभ्यास हा तुम्ही करायचा. बाकी नोट्सच 100% वापरा. अनेक मुलांना नोट्स यूज करणं हे कन्व्हिनियंट जातं का, कारण नोट्समध्ये क्वेश्चन आन्सर दिलेत ना. रेडीमेड मटेरियल असलं की काम सोपं होतं, पण रेडीमेड मटेरियल यूज करून नॉलेजचा बेस हा स्ट्रॉंग होत नाही. त्यातनं रट्टा मारण्याचं काम होतं आणि रट्टा मारला की मार्क मिळतात आणि आपण त्याचसाठी सॅटिस्फाईड असतो. पण मला ते सांगणार नाही. मला तुमच्याकडे नॉलेज पण पाहिजे आणि मार्क पण पाहिजे, म्हणून मी तुम्हाला कॉम्बिनेशन सांगते की आधी टेक्स्टबुक वरनं उत्तर आपलं आपलं तयार करा आणि ऍडिशनल पॉईंट्स कोणते मिळत आहेत त्यासाठी तुम्ही आपल्या नोट्स यूज करायच्या आहेत. हे मगाशी मी सांगितलंय की स्कॉलर मुलांचा प्रॉब्लेम इगो असतो. त्यांना वाटतं हे कोण सांगणार, आम्ही आतापर्यंत मार्क मिळवत आलेलो आहेच की. पण आता नाही. बोर्डाला लागणारी स्टडी मेथड, बोर्डाचा पेपर लिहिण्यासाठी लागणारं एक्झाम टेक्निक हे तुम्हाला जर का चांगलं समजलं असेल तरच चांगले मार्क मिळणार आहे. अदरवाईज नॉलेज वाईज तुम्ही ग्रेटच आहात. तुमच्या नॉलेजला मला काहीच म्हणायचं नाही, पण आपल्याला आपलं नॉलेज आहे त्याप्रमाणे मार्क मिळावा असं वाटतं ना, मग थोडा फक्त बदल करा. त्याला टेक्निकची फक्त सपोर्ट करा, तुम्हाला मार्क पण मिळतील आणि नॉलेज तुमच्याकडे आहेच. टेक्स्टबुकचं रिडिंग हे मिनिमम मी म्हणतो ना की 3 वेळा तरी व्हायला पाहिजे. एकदा वर्गामध्ये टीचरने शिकवायच्या आधी, कुणी वर्गामध्ये म्हणजे मला म्हणायचं की स्कूलचं असेल किंवा ट्युशनचं असेल, तिथं टीचरनी शिकवायच्या आधी एकदा रिडिंग व्हायला पाहिजे. दुसरं रिडिंग टीचरनी शिकवताना व्हायला पाहिजे. आणि तिसरं रिडिंग हे टीचरचं शिकवून झालं आता म्हणजे आपल्याला पण वाटतं मला कळलं बरं का सगळं, त्याला थर्ड रिडिंग व्हायला पाहिजे. आणि थर्ड रिडिंगला किंवा सेकंड रिडिंगच्या वेळेला जे इम्पॉर्टंट वर्ड्स आहेत त्याला अंडरलाईन करायचे. म्हणजे असं जर का तुम्ही केलं तर तुम्हाला वेगळी एक्झामची प्रिपरेशन किंवा वेगळं ज्याला आपण म्हणतो ना की पाठांतर किंवा लर्निंग हे वेगळं करायची गरज ती पडणार नाहीये. आणि ज्या वर्ड्सला अंडरलाईन केलेलं आहे ते जर का वेगळं तुम्ही परत एका नोटबुकमध्ये लिहून काढले त्या स्वतःच्या नोट्स काढल्या, त्या अंडरलाईन केलेले वर्ड्स म्हणजे तुमच्या मायक्रो नोट्स त्या तयार होतील. म्हणजे फक्त ते वर्ड जरी तुम्ही रिडिंग केलेत ना तरी तो अख्खा चॅप्टर हा तुमचा रिवाइज झाला पाहिजे. आणि दॅट टाईप ऑफ रिव्हिजन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. मुलं स्वतःच्या नोट्स काढतच नाहीत, फक्त अंडरलाईन करतात आणि क्वेश्चन आन्सर रट्टा मारून तयार करतात. अशा प्रकारचा अभ्यास हा लॉंग टर्म मध्ये उपयोगी पडत नाही. आणि त्यामुळे होतं काय की आपण एकदा जे आन्सर लर्न करतो, पाठ करतो रट्टा मारून, ते 10 वेळा करायला लागतं. अरे कशाला, एकदा झालं ना तुमचं लर्न करून. एकदा जर का तुम्हाला माहिती आहे माझं पाठ करून झालेलं आहे, मला चांगलं येत आहे, तर सारखं सारखं बघायची गरज नाही. मग फक्त त्या मायक्रो नोट्स जरी तुम्ही बघितल्यात तरी त्या नोट्स बघून पॉईंट्स कळतात आणि पॉईंट्स आपण आपल्या भाषेमध्ये एक्सप्लेन करू शकतो. या अशा पद्धतीने खरा अभ्यास हा तुमचा व्हायला पाहिजे. आपण चुका कुठे करतो त्याची एक नोटबुक तयार करा की माझा हा पॉईंट सारखा विसरला होतो, मग तो पॉईंटच लिहायचा फक्त. पण ती मिस्टेक आहे ना, किंवा मॅथ्सच्या या टाईपच्या सम सॉल्व्ह करताना माझ्याकडनं स्पेलिंग, माझ्याकडनं साईनच्या मिस्टेक्स होतात. ट्रिग्नोमेट्रीमध्ये माझे साईन कॉस टॅन फॉर्म्युले कुठेतरी गडबड करतात. असं जे रॉंग जे जाणार आहे ते लिहून काढायचं. आणि एक्झामला जे तुम्ही ऍक्च्युअल जाणार आहात, दॅट मे बी स्कूल एक्झाम, दॅट मे बी ट्युशन एक्झाम, दॅट मे बी बोर्ड एक्झाम, कोणती असेल, तर त्याला जाताना फक्त ती नोटबुक ऑफ मिस्टेक, म्हणजे तुम्ही कुठं मिस्टेक करताना तेवढं फक्त एकदा रीड करून जायचं, गो थ्रू करून जायचंय. दिस इज मोर दॅन सफिशियंट. आणि त्यामुळे काय होतं की सपोज बोर्डाची एक्झाम लिहिताना, बोर्डाच्या परीक्षेला जाताना सकाळी तुम्ही तास 2 तासामध्ये त्या नोटबुक ऑफ मिस्टेक ती फक्त गो थ्रू केलेली असेल. त्याच्या आधी पण तुम्ही अनेक वेळा ती केलेली असणार आहेच, पण तरी अगदी फ्रेश तुम्ही जाताना गो थ्रू केली आणि नेमका तोच क्वेश्चन जर का बोर्ड एक्झाम मध्ये आला तर आधी आपल्याला आपला ब्रेन सावध करतो, हा गडबड करू नको, मागच्या तू हा पॉईंट विसरला होता. म्हणजे जो पॉईंट आपण विसरलो होतो ना लास्ट टाइम, आपल्याला आपला ब्रेन बरोबर तेवढाच पॉईंट आधी आठवून देतो आणि बाकीचं तर आपल्याला येत असतच पॉईंट. थोडक्यात या नोटबुकचा खूप फायदा होतो. त्यामुळे प्रत्येकाने अशी नोटबुक करायची आणि पेरेंटनी काळजी घ्या की आपला मुलगा मुलगी अशी नोटबुक तयार करता आहे की नाही. ते सेल्फ स्टडी जर का केला तर त्याचा ऍडव्हान्टेज हा होतो, मगाशी मी सांगितलं असतो की नॉलेज तर आपलं इन्क्रीज होतच सेल्फ स्टडीमुळे, पण मार्क पण वाढतो.
म्हणजे अनेक मुलं असं म्हणतात, नाही माझं सगळं आलंय, मला सगळं येतंय, माझ्याकडे भरपूर नॉलेज आहे. पण तुम्हाला जग काय म्हणणार आहे? नॉलेज आहे तुझ्याकडे, मार्क दाखव. मार्क लिस्टवरचे मार्क आम्हाला किती मिळतात त्याच्यावरून आम्ही समजून घेणार की तुझ्याकडे किती नॉलेज आहे. म्हणजे आपल्याला जगाला सॅटिस्फाय करण्यासाठी मार्क तर पाहिजेच आहेत आणि नॉलेज पण पाहिजे. The knowledge plus technique is equal to sufficient marks. हे लक्षात ठेवा. आणि त्यासाठी सेल्फ स्टडी हा तुम्हाला मी सांगितलं तो करायलाच पाहिजे. तर तुम्हाला जर का असं वाटलं की आता मी जी काही स्टडी मेथड वापरतोय ती मी 1st पासून 9 पर्यंत वापरली, परंतु मला मार्क माझे स्टॅग्नंट आहेत, तेवढेच मार्क मिळतात, त्यामध्ये काही फार इम्प्रूव्हमेंट होत नाहीये. म्हणजे आतापर्यंत 9 पर्यंत मला 70% मिळत आले आणि 10th तर मला 90 पाहिजेत, मग कसे मिळणार? मग त्यासाठी सुटेबल तुमच्या स्टडी मेथडमध्ये जो काही चेंज असेल, मी नंतर सांगणार आहे काय करायला पाहिजे ते, पण तो चेंज करायची प्रत्येकाने तयारी ठेवायची आहे. नाहीतर नको नको आम्ही आतापर्यंत असं केलं, असंच करतो, परत नवीन काहीतरी मेथड ऐकली तर आमचं आणखी मार्क 70चे 50 व्हायचे, असे होणार नाही त्याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. पण कुणी चांगलं सांगितलं तर ते ऐकायची तयारी तुम्ही ठेवा. हे नेहमी हो बघा, म्हणजे पेरेंटला मी विचारत होता, मुलांना दोघांनाही, म्हणजे की परीक्षेला जाताना मुलाला विचारलं का रे बाबा अभ्यास झाला का? पोरगं म्हणणार हो एकदम मस्त, सगळं छान झालंय. आई पण कदाचित काय करेल, परीक्षेला जाताना त्याला 2-4 कोणते तरी क्वेश्चन्स विचारेल, त्या मुलाने उत्तर दिलं, पण त्यांनी रट्टा मारलेला असतो, त्या उत्तर पटापटा देतो. आईला वाटतं वा वा काय छान मस्त अभ्यास झाला ना. परीक्षेवरनं घरी आल्यानंतर आई विचारते का ग बाई पेपर कसा गेला? मुलगी म्हणणार अगं एकदम मस्त, एकदम सोपा. मग रिझल्ट लागला, मार्क मिळाले. पेपर चांगला गेला, सोपा गेला, अभ्यास केला का, अभ्यास सगळा झाला आणि मार्क नाही चांगले मिळाले. मग असं का? आईने विचारलं त्याला प्रश्नाचं उत्तर आलं, पण कदाचित तोच प्रश्न जर का स्कूलच्या एक्झाम मध्ये, बोर्ड एक्झाम मध्ये विचारला तर मात्र काही पॉइंट्स आले नाहीत लिहिता. असं का होतं त्याचा कधी आपण विचार केलाय? म्हणजे सगळे क्वेश्चन्स तयार केलेले आहेत पण तरी उत्तर लिहिता आलं नाही, सगळे पॉइंट्स आठवले नाहीत. त्याचं एकच कारण की सगळी मुलं ही रायटिंग वर्क त्याचं महत्व हे समजून घेत नाहीत. त्यांना लिहायचा कंटाळा असतो. तुम्ही त्यांना रीडिंग लर्निंग किती पण करायला सांगा, त्यांना तुम्ही रायटिंग करायला सांगितलं ना की त्या म्हणणार हे अभ्यास करतोय ना, बस की आता रायटिंग कशाला करायला पाहिजे. जे त्यांना असं वाटतं की रीडिंग लर्निंग, कारण रीडिंग लर्निंग हे आडवं पडून केलं तरी चालतं ना, पण नाही. रायटिंग वर्क करताना तुम्हाला एका जागेवर बसायला लागतं, ते तुम्ही चालता चालता वगैरे करू शकत नाही आणि मुलांना ते बसणं नको असतं, पण कोणीतरी आपल्याला एका जागेवर बांधून ठेवलेलं आहे हे फिलिंग त्याच्यातून त्यांना येतं. थोडक्यात काय, रायटिंग वर्कचं इम्पॉर्टन्स हे ओळखा. जर का तुम्ही रायटिंग वर्क सफिशियंट केलेलं असेल तरच तुम्हाला एक्झाम मध्ये रिकलेक्ट होणार आहे, अदरवाईज नाही. नुसतं रीडिंग आणि लर्निंग करून तुम्हाला येणार नाही. रायटिंगचे हे पण ऍडव्हान्टेजेस आहेत की तुमचं हँडरायटिंग इम्प्रूव्ह होतं, कारण अनेक वेळा मुलं लिहितच नाही तेव्हा हँडरायटिंगचा संबंधच येत नाही. आता ऑनलाईन मध्ये तुम्ही सगळे शिकताय, त्याच्यामध्ये पण लिहिण्याचं प्रमाण फार कमी आहे, पण हँडरायटिंग इम्प्रूव्ह करण्यासाठी, लिहिण्याचा स्पीड वाढवण्यासाठी किंवा सिली मिस्टेक्स खूप वेळा होतात, वरती प्लस साईन आहे खाली मायनस कर केलं, ते पण खूप कमी लिहिल्यामुळे त्या पण मिस्टेक्स तुमच्या कमी होतील. मग अशी मी म्हणलं की घरी एखाद्या प्रश्नाचं उत्तर तयार केलं, एक्झाम मध्ये तोच प्रश्न विचारला, समजा त्याचे 8 पॉईंट होते, घरी त्याचे 8 पॉईंट आईला उत्तर देताना सांगता आले, पण एक्झाम मध्ये मात्र 5-6च लिहिता आले का? पण सगळे पॉईंट रिकलेक्ट झाले नाही, कारण तुम्ही ते उत्तर कधी लिहून बघितलं नव्हतं ना, म्हणून हा प्रॉब्लेम येतो. कारण आपला थिंकिंग स्पीड म्हणजे आठवण्याचा जो स्पीड आहे तो स्पीड आणि रायटिंग स्पीड हा कधी मॅच होत नाही. म्हणजे तुम्ही जर का एखाद्या प्रश्नाचं उत्तर त्याच्यामध्ये 8 पॉईंट्स असतील ना, तुम्हाला एक्झाम मध्ये तो प्रश्न तुम्ही वाचलात की रिलॅक्स होतो बघा, हा हा मस्त त्याचे 8 पॉईंट आहेत बरं का. म्हणजे त्या एका फ्रॅक्शन ऑफ सेकंदामध्ये तुम्हाला तुमच्या ब्रेननी ते पॉईंट सगळे देऊन टाकले, हे तू पॉईंट आता आता लिहित बस. पण ब्रेननी तुम्हाला एका सेकंदामध्ये ते 8 पॉईंट सांगितले, आपण एका सेकंदात लिहू शकणार आहे का? नाही, कारण आपला थिंकिंग स्पीड आणि रायटिंग स्पीड कधीच सेम होऊ शकणार नाही. म्हणजे समजा 8 पॉईंट लिहायला आपल्याला अख्खं एक पेज लागतं आणि एक पेज आपण
मिनिमम 8 to 10 मिनिट्स घेणार. म्हणजे ब्रेननी त्याचं काम एका सेकंदामध्ये केलं, जे प्रत्यक्षामध्ये रायटिंगमध्ये करायला आपल्याला 10 मिनिटं वेळ लागणार आहे. आणि मग काय होतं की ब्रेननी एकदम देऊन टाकलं. आपल्याला एवढं माहिती 8 पॉईंट आहेत. मग पहिला लिहिला, दुसरा लिहिला, मग एकदम 5वा आठवला तो पॉईंट लिहिला, मग 8वा पॉईंट आठवला तो लिहिला, तिसरा आठवतच नाही. अशी काहीतरी गडबड होते. पण हे जर का तुम्ही रायटिंगची प्रॅक्टिस ही जर का सफिशियंट केलेली असेल तर हा प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही. आणि म्हणून तुमची थिंकिंग प्रोसेस आहे ती ऑलरेडी फास्ट असतेच, पण रायटिंग स्पीड आणि थिंकिंग स्पीड हा मॅच करायचा काम हे तुमचं रायटिंग वर्क करतं. आणि त्यामुळे एक काम असंही होतं की मला 8 मधले 5च पॉईंट आठवले, 6च पॉईंट आठवले, कोणते तरी 2-3 पॉईंट येतच नाहीत. या मेमरी लॉस जो भानगड आहे ना, ते तुमच्या लिहिण्यामुळं, म्हणजे लिहिण्याची प्रॅक्टिस भरपूर केल्यामुळं हा मेमरी लॉस होत नाही. आणि उलट लिहिण्याच्या प्रॅक्टिसचा एक मोठा ऍडव्हान्टेज काय माहितीये का, आपल्याला सिरियली पॉईंट नंबर 1, पॉईंट नंबर 2, पॉईंट नंबर 3, 4, 5, 6, 7, 8 असे सगळे पॉईंट्स टेक्स्ट मधल्या सिक्वेन्स प्रमाणे रिकलेक्ट होतात. नाहीतर आधी पहिला आठवला, मग 5वा आठवला, मग दुसरा आठवला, मग 6वा आठवला, असे पॉईंट जर का तुम्ही लिहिलेत तरी मार्कांवरती परिणाम होऊ शकतो. म्हणून आपल्याला रायटिंग वर्क हे जास्तीत जास्त करणं आवश्यक आहे. आन्सर जी आहे तुमची ती टेक्स्टवरती बेस्ड. मी म्हणलं की आपल्या डायजेस्ट मधनं, आपल्या नोट्स मधनं पण कॉपी जशी तशी करावी अशी माझी अपेक्षा नाहीये. टेक्स्टला इम्पॉर्टन्स हा प्रत्येकाने द्यायला पाहिजे आहे. कोचिंग क्लासची गरज आहे का? खरं तर मी कोचिंग क्लासवाला आहे. मी म्हणणार हो सगळ्यांना गरज आहे, सगळ्यांनी माझ्याकडे क्लास लावा. परंतु मी नेहमी असं सांगतो की तुम्हाला जर असं वाटतं ना की आपल्याला स्कूलमध्ये जे शिकवतात ते सफिशियंट आहे, पण ते सफिशियंट कोणत्या दृष्टीने, याच्यामध्ये 2 पॉईंट तिथे पण मी आधी सांगितलेत की आपल्याला नॉलेज मिळाला पाहिजे आणि टेक्निक पण मिळालं पाहिजे. या दोन्ही गोष्टी जर मिळणार असतील तर मी खरं सांगतो, क्लासवाला असं सांगतो की तुम्हाला कोचिंग क्लासची गरज नाही. पण मग या प्रश्नाचं उत्तर बोर्ड एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने ते असं लिहायला पाहिजे, इथं अंडरलाईन करायला पाहिजे, हे महत्वाचे पॉईंट्स आहेत ते आधी लिहा, इथं हा डायग्राम काढा, एक्झाम मध्ये विचारलं नाही तर ह्या डायग्रामचा सपोर्ट तुम्हाला करायला पाहिजे वगैरे. ह्या ज्या टेक्निक ओरिएंटेड महत्वाच्या गोष्टी आहेत, त्या टेक्निक ओरिएंटेड महत्वाच्या गोष्टी त्या मला खात्री आहे की त्यात आपल्याला क्लास कडनं, म्हणजे आपण तर देतोच मुलांना, आणि मी तुम्हाला जो प्रोग्राम नोव्हेंबर मधला सांगितला त्याच्यामध्ये मी हे सगळं सांगतो. पण तुमचं जर काय असं वाटत असेल काही जणांना, नाही आम्हाला आमच्या स्कूलमध्ये ते पण सांगतात, म्हणजे टेक्निक पण सांगतात, रादर मला, मी आज एवढे 34-35 इयर्स या प्रोफेशनमध्ये आहे, पुण्यातल्या अनेक स्कूल्सशी माझा खूप चांगला संबंध आहे. बऱ्याच स्कूल्समध्ये मला, म्हणजे मी कोचिंग क्लासवाला असूनही मला तिथं, आता वेबिनारसाठी फार नाही गेलो मी, परंतु सेमिनार्स माझी बऱ्याच स्कूल्समध्ये होतात, दरवर्षी होतात. म्हणजे काही स्कूलचं तर कॉन्ट्रॅक्ट आहे की दरवर्षी माझे 2 सेमिनार तिथं असतातच. पण मला असं फार कमी स्कूल्स माहिती आहेत की ज्याच्यामध्ये नॉलेज आणि टेक्निक या दोन्ही गोष्टी मिळतात. येस, नॉलेज ही प्रायमरी थिंग आहे की जी स्कूलमध्ये आपल्याला मिळू शकते, पण कोचिंग क्लासमध्ये आपल्याला नॉलेज आणि टेक्निक या दोन्ही गोष्टी मिळतात. परत कोचिंग क्लास सगळ्या सब्जेक्टला गरज आहे का? आता काही सब्जेक्ट असे कदाचित असतात की नाही, स्कूलमधले टीचर खूप फॅन्टॅस्टिक आहे, ते आता मी म्हणलं तसं नॉलेज आणि टेक्निक दोन्ही सांगणार आहेत, माझी गरज नाही त्या सब्जेक्टला क्लास लावायची. म्हणजे केवळ पालकांना पण माझं हे सांगणं आहे की मुलांना कुठेतरी ऑक्युपाय करून ठेवायचं. बघ आम्ही तुला सगळ्या विषयांचा क्लास लावला बरं का, याच्यासाठी जर तुम्ही मुलांना क्लास लावणार असाल तर सगळ्या विषयांची गरज नाही. पण जर मुलांना त्याचं टेक्निक पाहिजे असेल, त्या स्कूलमध्ये नीट कळत नाहीये असं जर असेल तर मात्र सगळ्या सब्जेक्टची किंवा जेवढे आवश्यक आहे त्या सब्जेक्टला क्लासची गरज आहे. क्लास तुम्हाला माहिती आपण तिन्ही बोर्डचा घेतो. क्लास बद्दल मी बाकी काय माहिती तुम्हाला देणार नाही. एखाद्या मुलाला विचारलं, आई विचारते बऱ्याच वेळा, अरे अभ्यास झाला का, म्हणजे डे टू डे रुटीन मध्ये मुलगा म्हणतो झाला, त्याला आईला काय एक्सपेक्ट असतं की त्याचा होमवर्क झाला. पण माझ्या दृष्टीने होमवर्क हा सेल्फ स्टडी नाही. म्हणजे मोर दॅन 90% स्टुडंट्स दे आर डुईंग होमवर्क प्रिसाइजली ओनली टू अवॉइड पनिशमेंट. जे स्कूलमध्ये किंवा ट्युशनमध्ये पनिशमेंट मिळणार आहे, केलं नाही की तुला अमुक करेन तमुक करेन, ती पनिशमेंट अवॉइड करण्यासाठी मोर दॅन 90% मुलं ती होमवर्क करतात. आणि होमवर्क पण कसा करतात, समोर काहीतरी नोट्स किंवा काहीतरी ठेवलेलं असतं, ते कॉपी करायचं,
म्हणजे मला सांगा की तुम्ही जेव्हा इकडची गोष्ट कुठेतरी तुमच्या नोटबुकमध्ये कॉपी करता तर ब्रेनचा संबंध येत नाही काही, की तुम्ही आन्सर इकडे बघता आणि इकडे लिहून काढणार. म्हणजे हात डोळ्याचा आणि हाताचा संबंध आला, डोळ्यांनी बघितलं आणि हाताने लिहिलं, त्याच्यामध्ये डोक्याचा ब्रेनचा काही संबंध आला का? आणि म्हणून मी होमवर्कला, म्हणजे जरी आम्ही क्लासमध्ये पण तुम्हाला होमवर्क देतो पण तरी सुद्धा तुम्ही ऑब्झर्व केले असेल की आपण तुम्हाला असाइनमेंट देतो, रोज तुम्ही 5 सम्स कराय तुम्हाला सांगतो, मग कोणत्या 5 सम्स कधी आम्ही देतो कधी तुम्हाला सांगतो या करा म्हणून. तर थोडक्यात काय की सेल्फ स्टडी हा प्रत्येकाचा व्हायलाच पाहिजे आणि तो जर का झाला नसेल तर नुसत्या होमवर्कच्या बेसवरती आईला आणि स्कूल मधल्या किंवा ट्युशन मधल्या टीचरला सॅटिस्फाय करण्यासाठी, बघा माझी एकाही टीचरची माझी कंप्लेंट नाही, सगळेजण म्हणतात की होमवर्क खूप चांगला करतो, म्हणजे टीचरची कंप्लेंट नाही, आईला पण मुलगा अभ्यास करताना दिसतोय म्हणजे आईची पण मुलगा अभ्यास करत नाही ही कंप्लेंट नाही. मार्क कुठे आहेत? मार्क मार्क कुठनं मिळणार? मार्क फक्त सेल्फ स्टडी मधनं मिळणार आहेत आणि म्हणून तुम्हाला सेल्फ स्टडी हा प्रत्येकाने करायचा आहे. आणि आपण तुम्हाला आपल्या ट्युशनमध्ये क्लासमध्ये जे सांगतो तो एक प्रकारचा सेल्फ स्टडीच असतो, फक्त त्याला म्हणताना हे सेल्फ स्टडी बरं का बाबा असं सांगत नाही, म्हणजे तुम्हाला काहीतरी वेगळं वाटू नये म्हणून. कारण असे काहीतरी वेगळे शब्द वापरले की मुलांना वाटतं की अरे हा आम्ही काहीतरी वेगळं जगा वेगळं करतोय. अरे ते जगा वेगळं नाहीये, सगळी चांगली मुलं करतातच आणि तुम्ही तेच करणं मला एक्सपेक्ट आहे. ही नेहमी आईची कंप्लेंट असते की आमचं कार्ट एका जागेवर 10-15 मिनिटं बसत नाही. काय करायचं? त्याची सिटिंग कॅपॅसिटी वाढवायला पाहिजे. येस, आज तुम्हाला बोर्डाचा पेपर मला माहिती आहे की 2 तास 3 तास एका जागेवर बसून जायचं आहे. हा पण म्हणून तुम्ही 3 तास एका जागेवर बसण्याची सिटिंग कॅपॅसिटी वाढवा, वाढली तर छानच आहे, प्रश्नच नाही, पण ऍटलिस्ट 1.5 तास 2 तास तरी ती वाढायला पाहिजे. म्हणजे ती नॉर्मल कोर्समध्ये 2 तास वाढली तरी बोर्डाच्या काही विषयांचा पेपर 3 तास लिहिताना 1 तास त्या एक्झामिनेशनचं प्रेशर टेन्शन याच्यामध्ये आपण एका जागेवर बसतो. पण तेवढी सिटिंग कॅपॅसिटी प्रत्येकाची वाढली पाहिजे. त्यासाठी असं ठरवा ना की ठीक आहे आता माझी कॅपॅसिटी किती आहे, एक अर्धा तास मी बसू शकतो, पुढचा अख्खा वीक मी फक्त 35 मिनिट्स एका जागेवर बसणार आणि ते 35 मिनिट्स पण अभ्यास करताना. हा नाहीतर तुम्ही म्हणाल की टीव्हीवरती 2020ची मॅच आहे ती 4 तास चालते सगळं मिळून, मी मस्त एका जागेवर बसून बघतो मॅच, ती अजिबात उठत नाही एका जागेवर, ती सिटिंग कॅपॅसिटी मी महत्वाची नाही म्हणते. का? कारण त्याच्यामध्ये आपल्या ब्रेनला त्रास नाही ना, ब्रेन मध्ये काही नव्याने जात नाही. आपल्या अभ्यास करताना आपला ब्रेन हा महत्वाचा आहे आणि त्याच्यामध्ये जर काही जाणार असेल म्हणजे नॉलेज त्याच्यामध्ये जाणार असेल तर तो डिस्टर्ब असतो. पण त्याला सगळ्या गोष्टी नवीन नवीन घेताना त्याला पण काहीतरी त्रास होणार ना. आणि म्हणून आपल्या सिटिंग कॅपॅसिटीमध्ये फक्त एका जागेवर फिजिकली बसणं याचबरोबर आपला ब्रेन सुद्धा त्यावेळेला पूर्णपणे कॉन्शियस जागृत अवस्थेत असणं हे फार महत्वाचं आहे. आणि म्हणून तशी मला तुमची सिटिंग कॅपॅसिटी आहे ना ती वाढवून पाहिजे. त्यामुळे प्रत्येक वीकला 5-5 मिनिटं फक्त वाढवा. नोव्हेंबर पर्यंत ती भरपूर वाढलेली असणार आहे, काही काळजी करू नका. सारखं सारखं कन्सल्टेशन नको. मागच्या वर्षी हा मुलगा चांगले मार्क होते, 5 वर्षापूर्वी तो इंजिनिअरिंगला पहिला आला होता, अशा अनेक चांगल्या चांगल्या मुलांना पालक कुठनं तरी शोधून काढतात आणि त्यांना विचारतात का रे बाबा तू कसा अभ्यास केला. तर त्या मुलाची अभ्यासाची मेथड वेगळी, त्याचा ब्रेन वेगळा, त्याच्या नोट्स वेगळ्या, मागच्या वर्षीच्या नोट्स कोणाच्या तरी यूज करायच्या हे पण मी त्याच्या अगेन्स्ट आहे. कारण तो मुलगा त्यांनी त्याच्या विचारांप्रमाणे त्याला काय त्याचे प्लस मायनस पॉईंट्स आहेत त्याप्रमाणे त्यांनी नोट्स काढल्या. नेमके त्या मुलाचे जे प्लस पॉईंट आहेत ते जर का आपले मायनस असतील तर त्याच्या नोट्सचा आपल्याला उपयोगच नाही. म्हणून नोट्स स्वतः काढाव्यात ना. आणि सारखं सारखं कोणाला कन्सल्टेशन करायचं, त्याला विचारायचं तू हे केलं का, तू ते केलं का, तू हे कसं केलं, तू किती अभ्यास केला, तू जागलास का, तू किती वाजता झोपला, पहाटे उठून अभ्यास केला का, काही गरज नाही. हे कुणी करू नका, एस्पेशली पालकांना माझी इन्स्ट्रक्शन अजिबात करायची गरज नाही. आता मी जे बोलणार ते थोडंसं समजायला अवघड आहे, मी जास्त म्हणजे एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतो मी. हा पॉईंट मी खूप दिवसांनी बोलतोय, आज मला वाटतं 2-3 वर्षांनी मी हा पॉईंट बोलतोय. पण decide everything as suggested by your brain and not as instructed by your mind or heart. आता हे तिथे लिहिलेलं वाचलं, आता मी माझ्या भाषेमध्ये एक्सप्लेन करतोय आणि मला खात्री आहे की मी जे एक्सप्लेन करणार ते तुम्हाला कळेल.
मगाशी मी तुम्हाला म्हटलं बघा की आपला अभ्यास असतो ना तो मनाकडनं, आपण मन म्हणजे हार असं म्हणतो म्हणून मी इकडं हे केलं, मनाकडनं बुद्धीकडं. कारण बुद्धी ब्रेन मध्ये बुद्धी नावाचा काहीतरी कप्पा आहे, त्याच्यामध्ये सगळं स्टोअर होतं. म्हणजे आपण जे काही लिहितो, वाचतो, पाठ करतो, जो काही अभ्यास करतो त्याचा प्रवास हा इथून मनाकडनं बुद्धीकडे असतो. पण अनेक वेळा काय होतं की आपण जर आपल्या मनाचं ऐकत बसलं, मी एक्झाम्पल्स देतोय. 2020ची मॅच आहे, मला ती बघायची आहे. युरो कप फायनल आहे, आता सेमीफायनल पण होतील उद्यापासून, ते मला बघायचं. ही वेब सिरीज समांतर 2 आता आलेली आहे, माझी झाली बघून. तुम्हाला बघायची नाही, तुम्ही ठरवा. हा, पण मी सांगतो त्या पद्धतीने अभ्यास करून बघितली तर तुम्हाला नक्की पेरेंट्स सपोर्ट करतील. पण मी तुम्हाला 1 तास तुमच्यासाठी दिलेला आहे ना. पण थोडक्यात आता मी एक्झाम्पल देतोय. मला ती वेब सिरीज बघायची आहे, मला ती गाणी ऐकायची आहेत, मला ते अरिजित सिंग खूप आवडतो, त्याची गाणी आवडतात वगैरे. मला गाणी ऐकता ऐकता अभ्यास करायची सवय आहे. मगाशी मी त्याला ऑब्जेक्शन घेतलं होतं, नाही म्हटलं होतं. पण हे सगळं जे आहे ना, ज्यातनं आपल्याला छान वाटतं बघा, ज्यातनं आपल्याला छान वाटतं ते मनाच्या लेवलला असतं. बुद्धीला काही फरक पडत नाही, बुद्धीला चांगलं वाटणं वाईट वाटणं काय नाही, बुद्धी सगळ्याच्या पलीकडे आहे. आणि म्हणून आपण बुद्धीला म्हणताना मराठीमध्ये एक शब्द आहे, सतसत विवेक बुद्धी. मग आता तुम्ही म्हणाल की बुद्धीचं ऐका, मनाचं ऐकू नका, म्हणजे काय? मला सांगायचं त्याच्यातनं असं की समजा तुम्हाला एखादी गोष्ट करायची किंवा नाही, ते समजा मला ती वेब सिरीज बघायची किंवा त्याचे 10 समजा एपिसोड्स आहेत, ते मी बघायचे की नाही, मग एका बैठकीत बघायची ऍट ए स्टेज, तर रोज मला 1-1 तास जो दिलेला आहे त्याच्यामध्ये मी रोज 1-1 एपिसोड बघायचा. मी पहिला विचार काय करणार, मला माझा सगळा अभ्यास करून अभ्यास सांभाळून जर मला ती वेब सिरीज म्हणजे मला जे काही करायचं आहे की जे अदर दॅन स्टडीज आहेत ते जर का मला करता आलं तर मी करणार. पण मला दिलेला वेळ 1 तासाभरात त्याच्यात मी करतो. पण नाही, ती सस्पेन्स सिरियल आहे, सस्पेन्स लास्ट एपिसोड मध्ये अनफोल्ड होणार आहे आणि तेव्हा मला ते शेवटपर्यंत ऍट ए स्टेज मी अख्खी रात्र जागतो. परंतु मी एका रात्रीत हे करतो आणि उद्या मात्र मी अभ्यास करेन बरं का. म्हणजे इथं तुम्ही कोणाचं ऐकलं, आता मी दिलेल्या एक्झाम्पल प्रमाणे तुम्ही तुमच्या मनाचं ऐकलं. त्याच्यामध्ये तुम्ही फक्त तुमच्या बुद्धीला हे केलं की नाही मी उद्या अभ्यास करीन बरं का, आजचा माझं झालेला आहेच आहे, उद्या अभ्यास करीन. पण जर आपण रात्रभर जागलो, आपली झोप कमी झाली, तर मग तुम्ही केलेला अभ्यास हा तुमच्या लक्षात राहणार का? नाही राहणार. मग मी तुम्हाला झोपेवरती जो फोकस केला होता की मला मिनिमम 6 to 7 hours स्लीप, कंटिन्युअस स्लीप रात्रीचीच, म्हणजे मला ती हवी आहे, ते मी त्यानेच सांगितलं. म्हणजे एखादी गोष्ट की जी मला आवडते, अगदी मनापासून आवडते, बघा मी नॅचरल कोर्स मध्ये म्हणलं मनापासून आवडते, म्हणजे आपल्या आवडण्याचा आणि मनाचा कुठेतरी संबंध येतो. मग तो जो संबंध आहे त्याचा अभ्यासाशी काही रिलेशन आहे का? म्हणजे जर मी ती गोष्ट केली तर त्याचा माझ्या अभ्यासावर परिणाम होणार आहे का? आणि जर तो होणार असेल तर मी माझ्या बुद्धीची परवानगी काढणार आणि मग मी डिसिजन घेणार की मी ती गोष्ट करायची की नाही. म्हणजे काय की समजा 9 एपिसोड एकदम बघायचे का रोज 1 एपिसोड बघायचा. मग बुद्धी सांगेल मला की नाही तुला रोज 1 तास दिलाय त्याच्यामध्ये 1 एपिसोड बघ, मला काही प्रॉब्लेम नाहीये, कारण तो वेळ तुझाच आहे. म्हणजे इथं आपण आपल्या अभ्यासावर कोणताही परिणाम होऊ न देता आपण ती गोष्ट करतोय, म्हणजे त्यातनं आनंद मिळतोच ना, आपल्या मनाला ज्याच्यातनं आनंद वाटेल, खूप छान वाटेल अशा गोष्टी जेव्हा आपण करतो त्यातनं मेंटल लेवलला एक खूप चांगला पीस म्हणजे शांतता, समाधान खूप छान असतं. अरे एखादी चांगली आपल्याला आवडणारी डिश खाल्ली, समजा कोणी पिझ्झा खाल्ला, अगदी कोणी पुरणाची पोळी खाल्ली, तरी समाधान मिळतं ना, अरे काय मस्त झाली यार पोळी. हे समाधान मेंटल लेवलला असतं, मनाच्या पातळीवरती. ब्रेनला काय फरक पडतो, तुम्ही पुरणाची पोळी खा, कारल्याची भाजी खा, नाहीतर आणखीन पिझ्झा बर्गर खा किंवा आणखीन काय करा, ब्रेनला फरक पडत नाही. कारण ब्रेन, मगाशी मी त्याला सतत विवेकबुद्धी हा शब्द वापरला, तो विचार काय करणार, माझ्या अभ्यासाच्या मध्ये, माझ्या संस्कारांच्या मध्ये, माझ्या वागण्याच्या मध्ये कुणी येतंय का?
नाही येतो. हा, जर का मन मध्ये आलं, जर मन मध्ये आलं म्हणजे आपण प्रत्येक गोष्ट मनाला विचारून, अरे यार करतो ना, आज 2 तास मला सेल्फ स्टडी नाही झाला, आज मॅच वगैरे अमुक तमुक बघायचे, आज अख्खे सगळे 9 एपिसोड बघायचे मला, मी उद्या 4 तास अभ्यास करतो, पण आज मला सगळं बघू देत. हे कोण म्हणणार? हे मन. आपण त्याचं ऐकणार का? नाही. बुद्धी काय म्हणते, तू बघ ना, तुला बघायला आवडतं त्याच्यामध्ये मी नाही, पण मग रोज एक एक एपिसोड बघ. ती क्युरिओसिटी ती पण आपली टिकून राहायला पाहिजे ना. ती 9 दिवस राहू देत ना, की शेवटच्या एपिसोडला नक्की काय होणार आहे. थोडक्यात आपल्याला कोणताही डिसिजन, आता मी एस्पेशली अभ्यासाबद्दल सांगतोय, आपल्याला कोणताही डिसिजन घेताना मन का बुद्धी हा प्रश्न पडला की त्याचा अभ्यासाशी कोरिलेशन लावायचं, आणि मग तुम्हाला बुद्धी नक्की सांगेल की नाही नाही, आपल्याला अभ्यास महत्वाचा आहे, ते तू कर, पण ते रोज थोडं थोडं कर, किंवा एखादी गोष्ट अजिबात करू नकोस, पण आपल्याला मार्क महत्वाचे आहेत, आपली पुढची ऍडमिशन महत्वाची आहे, पालक काय म्हणतील, आई काय म्हणतील ते महत्वाचं आहे, वर्गामध्ये ठरवून आपल्याला पहिलं यायचं ते महत्वाचं आहे वगैरे. म्हणजे अभ्यासावरती अफेक्ट करणारा कोणताही डिसिजन हा ब्रेनला विचारून घ्यायचा, हे लक्षात ठेवा. कॉन्सन्ट्रेशन कसं इम्प्रूव्ह करायचं? पण कॉन्सन्ट्रेशन हा प्रत्येकाला प्रॉब्लेम असतो, मी म्हणतो 100% लोकांना, पण त्याला काही एक्सेप्शन पण आहे. नेहमी स्वामी विवेकानंदांचं असं एक्झाम्पल दिलं तर बघा, की ते समजा कुठेतरी परदेशात चालले, ते विमानात बसताना एखादं मे बी 300-400 पेजेसचं बुक घेऊन वाचा, बुकचं ते रिडिंग संपवतात, ते समजा 4-5 तासाचा जर्नी आहे त्याच्यामध्ये, आणि प्लेन लँड होईपर्यंत त्यांचं सगळं पुस्तक वाचून झालेलं असतं, आणि त्यांना त्यानंतर विचारलं की कोणत्या पेजच्या कोणत्या लाईनवरती काय, तर ते सांगू शकतात. म्हणजे त्यांनी किती कॉन्सन्ट्रेशननी वाचलं असेल. आई नेहमी म्हणते प्रत्येकाची, माझा मुलगा खूप अभ्यास करतो पण त्याला मार्कच मिळत नाही का, तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाईट आहे. आता कॉन्सन्ट्रेशन सुधारण्यासाठी मेडिटेशन करा, अमुक करा, त्याला उपाय भरपूर. काहीतरी टेक्निकल इश्यू झाला होता, 1-2 मिनिटं थांबा फक्त. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन हे प्रत्येकाचा प्रॉब्लेम असतो. आपण काही विवेकानंदांसारखं आपल्याला शक्य नाही, आपण सर्वसामान्य लोक आहोत, ते मान्य मला. सगळ्यांना ऐकू येत आहे? एक 2 मिनिटं. हॉटस्पॉटला घेऊ. हा, येतो आवाज याचा? ओके. थोडक्यात कॉन्सन्ट्रेशन इम्प्रूव्ह करण्यासाठी मी तुम्हाला प्रॅक्टिकल काही गोष्टी सांगतोय, तर त्या प्रत्येकाने करून बघा. झोपेबद्दल मी बोललोय, मला झोप जर सफिशियंट झाली असेल तर जेव्हा आपण अभ्यास करतो दिवसभरामध्ये, तर तेव्हा आपलं कॉन्सन्ट्रेशन चांगलं राहतं. कमी झोप असताना केलेला अभ्यास हा फिजिकल एक्सरसाइज आहे, त्याचा ब्रेनशी काही संबंध नसतो, डोक्यापर्यंत तो जात नाही, आणि मग त्या केलेल्या अभ्यासाचा उपयोग हा आपल्याला होत नाही. फूड हॅबिट्स खाणं शक्यतो, आता बाहेरचं कमी का असं म्हणणं अवघड आहे, पण मला अनेक मुलं माहिती आहेत, ती मुलं सांगतात की आम्ही सध्या त्या झोमॅटो आणि स्विगीच्या जीवावर जगतो म्हणून, तर पण त्याचं भरपूर चांगलं चांगलं खायला मिळतं. आई वडील वर्क फ्रॉम होम, करायला वेळ नाही, पदार्थ कोणतेही,
त्यामुळं बाहेरचं खूप खाल्लं तर पण शक्यतो नको त्याचा, कारण त्याचं अन्नपचन म्हणजे डायजेस्ट होताना आपलं डायजेस्ट होताना शरीरातली किती एनर्जी वापरली जाते, किती ब्लड सर्क्युलेशन ओके, मी फूड हॅबिट्स बद्दल म्हणत होतो. थोडक्यात माझं म्हणणं आहे की घरचं खा, बाहेरचं कमीत कमी खा, कारण त्याला डायजेस्ट व्हायला ब्लड सर्क्युलेशन त्याच्यासाठी होणारा आपली शरीरातली एनर्जी किती वापरली जाते. आता माझं प्रॅक्टिकली म्हणणं असं की आपली मॅक्सिमम एनर्जी किंवा ब्लड सर्क्युलेशन जे आहे ना ते आपल्या मेमरीसाठी, म्हणजे मेमरी जास्त फोकस्ड कॉन्सन्ट्रेटेड किंवा शार्प राहावी यासाठी ते व्हावं, आणि त्यासाठी बाहेरचं कमी खायचं, अननेसेसरी फिजिकल मुवमेंट्स पण अवॉइड करायचे आहेत. म्हणजे काय तर खूप जणांना, आता एस्पेशली मी मुलींचा एक्झाम्पल देतो म्हणजे काय मला काय म्हणायचं कळेल की खूप मुलींना त्यांच्या हेअरस्टाईल असते, त्यांच्या फ्लिक्स असतात, म्हणजे अभ्यास करताना लिहिताना समजा किंवा वाचताना त्या खाली आल्या की त्या मागं घ्यायची त्यांना सवय असते. त्या नॅचरल आहे, मला त्याबद्दल काय म्हणायचं नाही. अरे पण मग तुम्ही घरी अभ्यास करताना ते जर का तुम्ही ज्याला आपण बो बांधून किंवा केस बांधून जर का तुम्ही बसलेला असाल तर ती अननेसेसरी फिजिकल मुवमेंट तुमची होणार नाही. कारण आता तुमच्या ज्या काही सगळ्या मुवमेंट फिजिकल होतील त्याच्यासाठी तुमच्या जे काही एनर्जी, एक मिनिट, कारण कोणती फिजिकल मुवमेंटसाठी परत ब्लड सर्क्युलेशन अफेक्ट होतं. आपलं ब्लड सर्क्युलेशन नॉर्मली आपल्याला माहिती आहे की हे आपल्या स्पायनल कॉर्ड मधनं ब्रेनकडे जात असतं. पण मग ते ब्रेनकडे जाताना आपण केलेला अभ्यास सगळा कंटेंट आहे ना ते घेऊन ते ब्रेनकडे जातं, आणि ते इफेक्टिव्हली तिथं पोहोचायला पाहिजे. जर का ते पोहोचलं नाही तर प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि त्यासाठी म्हणून अननेसेसरी ज्या फिजिकल मुवमेंट असतील, काही मुलांना बसल्यानंतर, खुर्चीवर बसल्यानंतर असे पाय हलवायचे, म्हणजे आपण बेंचवरती बसतो ना अभ्यास करताना, अगदी आम्ही लेक्चरमध्ये पण बघतो काही मुलांना पाय उगाच हलवायची सवय असते. ती गरज नाहीये. खरं अभ्यास करताना अशा तुम्ही अननेसेसरी मुवमेंट्स ह्या अवॉइड करायच्या आहेत. आणि नेहमी एक ही सवय लागल्यानंतर सोपं आहे की आपण जे काही जेव्हा इनेल करतो, इनेल एक्झेल म्हणजे श्वास घेतो सोडतो, तर त्यावेळेला आपलं स्टमक, पोट आहे ना ते आतमध्ये ढकलून द्यायचं. पण पोट आतमध्ये असताना जर का श्वास घेतला तर कॉन्सन्ट्रेशन आपोआप इम्प्रूव्ह होतं. हा सुरुवातीला कदाचित असं होईल की आपलं पोट श्वास घेताना किंवा सोडताना आतमध्येच आहे ना, त्याच्यावरती मुलं
त्या तिकडे लक्ष जाईल. पण ते काय मी म्हणेन एक 2-4 तास किंवा 2-4 दिवस नंतर ते राहणार नाही. नंतर आपोआप तुम्हाला सवय लागेल. आणि अशा प्रकारे झालेलं ब्रीदिंग हे कॉन्सन्ट्रेशन चांगलं राहण्यासाठी खूप महत्वाचं असतं. म्हणून तुम्ही ब्रीदिंग त्या प्रकारे करा. ह्या ज्या मी तुम्हाला 3-4 गोष्टी सांगितलेल्या आहेत, कोणत्या? झोपायला सांगितलंय 6 ते 8 तास, बाहेरचं खायचं नाही, अननेसेसरी मुवमेंट्स अवॉइड करायचे आहेत, आणि ब्रीदिंग कसं करायचं ते मी सांगितलं, स्टमक पोट आतमध्ये घेऊन. तर या तुम्ही जर का गोष्टी फॉलो केल्या तर तुम्हाला तुमचं कॉन्सन्ट्रेशन इम्प्रूव्ह झालेलं दिसेल. पेरेंट्सचा जो रोल आहे तो मुख्य मुलांकडनं फक्त पाठांतर करणं किंवा पोरगा अभ्यास करते ना, आणि नक्की अभ्यासच करते ना, कारण ऑनलाईन मध्ये तर मुलांकडे फार लक्ष द्यायला लागतं. म्हणजे आम्हाला अशी मुलं माहिती आहे की स्वतःचा व्हिडिओ लावून ठेवायचा आहे आणि मोबाईलवरती किंवा लॅपटॉपवरती काहीतरी दुसरं एखादं मूवी म्हणा किंवा काहीतरी बघत बसायचं. तर अशी आपली मुलं करत नाही ना, ते फक्त कन्फर्म करा. त्यांच्यावर सुपरविजन त्या प्रकारची करायची आहे. अगदी शेजारी बसून अभ्यास घ्यायला पाहिजे का? तर माझ्या दृष्टीने नाही. त्यांना काहीतरी टार्गेट दिलं असेल, बाबा तू एवढं कर तेवढं कर, मुलांनी काही प्लॅनिंग केलेलं असेल तर तेवढं ते बरोबर करतायत की नाही तेवढं बघणं, एवढं काम पेरेंटनी केलं तरी पुरेसं आहे. 10वीला पोरगा आहे म्हणून त्याला भरपूर पॉकेट मनी दिला असं काही करू नका. करिअर ऑप्शन बद्दल मी सांगितलं की आता डिस्कस करायचंच नाही. खूप वेगवेगळी पुस्तकं आणून देऊ नका, आपल्या नोट्स सफिशियंट आहेत. टीचरशी म्हणजे मे बी ट्युशन मधल्या किंवा स्कूलमधल्या टीचरशी कॉन्टॅक्ट ते तुम्ही मेंटेन करा. म्हणजे मुलांना आवडणारे टीचर आणि मुलांना न आवडणारे टीचर अशा दोघांबरोबर तुमचा कॉन्टॅक्ट हा असू देत. त्यातनं आपल्या मुलाचं नक्की व्यवस्थित चाललेलं आहे की नाही हे तुम्हाला समजेल. मुलांच्या हॅबिट्समध्ये किंवा त्यांच्या फ्रेंड्समध्ये किंवा मोबाईल कॉम्प्युटर युसेजमध्ये काही बदल तुम्हाला काही जाणवतात का? म्हणजे आपलं मित्र टिकतच नाहीत, कोणतरी नवीन किंवा आपल्या मुलाच्या वयापेक्षा वयाने जास्त मोठे फ्रेंड्स कोणीतरी त्याच्यामध्ये ऍड झालेले आहेत, असं काही नाहीये ना? तर हे बघा, त्यांच्या मोबाईलवरती गेम्स खूप ते लेक्चर चालू असताना खेळत नाहीयेत ना, किंवा त्यांच्या हॉबीजला ते जास्त इम्पॉर्टन्स देऊन अभ्यासाला कमी वेळ देतात, असं काही होत नाही ना? याच्यावरती लक्ष केंद्रित करायचं. ही टेंटेटिव्ह डेट आहे, ही फक्त पेरेंट्ससाठीचा एक सेमिनार असणार आहे, ते वेबिनार नाही. ते पुण्यामध्ये अगेन टिळक स्मारक मंदिरला असेल. आता या जानेवारीमध्ये पण मी घेतलं होतं बरं का, म्हणजे लॉकडाऊन त्यावेळेला नव्हता. 50% कॅपॅसिटीनी थिएटर्सची ओपन झालेली होती. तर त्यावेळेला मी या वर्षीच्या 10th स्टँडर्डला जी आता बसली आहेत मुलं, आता बसली, ऍक्च्युअली एक्झाम नाहीच झाली, पण थोडक्यात तुम्हाला 1 वर्ष सिनियर असलेल्या मुलांच्या फक्त पालकांसाठी, आणि त्याला फक्त पेरेंट्स अलाउड असतात, एकही मुलगा अलाउड नसतो. त्याची एक्झॅक्ट डेट आता टेंटेटिव्ह आहे 16 जान, पण ती बहुतेक तशीच राहील. पण डेट, टाइम, व्हेन्यू हे तुम्हाला सगळ्यांना मेसेजनी इन्फॉर्म केलं जाईल. कार्यक्रम खूप छान असतो, फ्री असतो, काही त्याला तिकीट वगैरे काही नसतं. फक्त सीट्स मात्र लिमिटेड असतात, कारण टिळक स्मारकाची कॅपॅसिटी 1000ची आहे, पण ती कॅपॅसिटी पण आपल्याला सफिशियंट होत नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळं पण तो प्रोग्राम तुम्ही नक्की अटेंड करा. त्याच्यामध्ये मी मेनली काय सांगतो की राहिलेले जे काही 2-3 महिने मुलांच्या एक्झामसाठीचे असतील, तर त्या पिरियडमध्ये हाऊ टू हँडल स्टुडंट्स, त्यांना कसं हँडल करा, सो दॅट त्यांचं मॅक्सिमम चांगलं जे आहे ना ते आपल्याला त्यांच्याकडनं काढून घेता येईल. आणि त्यासाठी आपल्याला पेरेंटला पण काही पथ्य पाळायला लागतात. पण मग ती कोणती पथ्य आहेत याबद्दलची माहिती ही मी तुम्हाला त्या वेबिनार, सेमिनार जे काय होईल त्याच्यामधनं मी तुम्हाला देईन. त्यात कोणते पॉईंट्स मी सांगतो ते आहे. आपण स्टडी मेथडचं फ्री काउन्सिलिंग आपल्या सगळ्या ब्रँचेसमध्ये, म्हणजे एखाद्या मुलाला कळत नाही की मी नक्की अभ्यास कसा करायचा, मी काय करायला पाहिजे, मॅथ्स मला कळत नाहीये, त्याच्यामध्ये मला इम्प्रुव्हमेंट करायची, मी काय करू, मला हिस्ट्रीचा अभ्यास कसा करायचा कळत नाही, मला हिस्ट्री अजिबात आवडत नाहीये, पण आता एक्झाम मध्ये आहे म्हणून मला करायला लागते, मग मी नक्की काय करू. अशी कोणत्याही सब्जेक्ट बद्दल तुमच्या जर काही डाऊट्स असतील, म्हणजे स्टडी मेथड बद्दल, तर आमच्या कोणत्याही सेंटरला तुम्ही आधी फोन करून जा, किंवा तुम्ही ज्या सेंटरला अटॅच आहात त्या सेंटरला जा, तुम्हाला तुमचे सगळे डाऊट्स आहेत ना ते सॉल्व्ह करून मिळतील. तुम्हाला जर मला भेटायचं असेल किंवा काही करायचं असेल तर हा नंबर आहे, ह्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून मला कधी भेटू शकता. मी तुम्हाला आजच्या ह्या प्रोग्राममध्ये, माझं संपलेलं आहे, फक्त शेवटची 2-3 मिनिटं घेतो, त्याच्यामध्ये तुम्हाला महत्त्वाचं काय सांगितलंय, तर मला सेल्फ स्टडी आहे ना तो प्रत्येकाकडनं करून पाहिजे. म्हणजे मी नेहमी मजेत असं म्हणतो की तुम्हाला ब्रह्मदेवाने येऊन शिकवलं ना तरी उपयोग नाही का, कारण आम्ही फक्त शिकवण्यावर डिपेंड राहिलो ना.
आम्ही सेल्फ स्टडी केलाच नाही. आणि मला सेल्फ स्टडीला मी महत्त्व नेहमी जास्त देतो, तो तुम्ही करा. सेल्फ स्टडीमध्ये रीडिंग, लर्निंग आणि रायटिंग या तिन्ही स्टेजेस तुमच्या यायला पाहिजेत. रीडिंग तर तुम्ही टेक्स्टचं मी सांगितलं 3 वेळा तसं करणार. लर्निंग सगळे क्वेश्चन आन्सर्स टेक्स्टवरनं प्रिपेअर करणार किंवा आपल्या नोट्सवरनं तुम्ही तयार करणार. पण रायटिंगच्या बाबतीत मी सांगतोय तुम्हाला की एक्झाम्पल परत की सपोज एखाद्या चॅप्टरचे देर आर 10 क्वेश्चन्स. पुस्तकाच्या बॅकला, चॅप्टरच्या बॅक साईडला त्याचे 10 क्वेश्चन्स दिले. ते सगळे 10 क्वेश्चन्स मी लर्न केले, प्रिपेअर केले, अगदी मस्त तयार आहे तुमचे. पण ते ओरली तयार आहेत. माझं तुम्हाला म्हणणं असं की त्यातले ऍटलिस्ट 40% म्हणजे 4 क्वेश्चन तर त्याची आन्सर्स ही जशी तुम्ही बोर्ड एक्झामला लिहिणार आहात ना त्याप्रमाणे तुम्ही लिहून बघा. तेवढी रायटिंग प्रॅक्टिस ही मला सफिशियंट आहे. मग तुम्ही म्हणाल की ठीक आहे, आम्ही 10 क्वेश्चन आन्सर्स लर्न केले, त्यातल्या 4 क्वेश्चनचे आन्सर्स आम्ही रायटिंगमध्ये तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे लिहिली, आम्हाला ती छान लिहिता आली. पण नेमकं एक्झाममध्ये ते 4 क्वेश्चनचे आन्सर्स नाही विचारले, बाकीच बाहेरच विचारलं तर तुम्ही जे लिहिणार आहात त्यातलं तुम्हाला एक्झाममध्ये विचारणार. म्हणून मी नाही करायला सांगितलं तुम्हाला. मला तुमच्या ब्रेनला एक सवय लावायची आहे. मग अशी आपण ते थिंकिंग स्पीड, रायटिंग स्पीड, लर्निंग स्पीड वगैरे जे काही टर्म्स यूज केल्या, मला तुमच्या ब्रेनला सवय लावायची की बाबा रे थांब, माझा पहिला पॉईंट लिहून झाल्याशिवाय मला दुसरा पॉईंट सांगू नको, गडबड करू नको, गप्प बस, शांत बस, हे मला ब्रेनला सांगता यायला पाहिजे. मग आता तुम्ही म्हणाल की आपलाच ब्रेन आपणच कसं सांगणार, त्यासाठी ती रायटिंग प्रॅक्टिस पाहिजे. जर तुम्हाला कळलं असेल की मला रीडिंग, लर्निंग आणि रायटिंग या तिन्ही स्टेजेस या कशा पाहिजे आहेत आणि त्या जर तुम्ही केल्या तर तुमचा कोणताही प्रॉब्लेम असेल तर त्या प्रॉब्लेमला मी तुमच्या बरोबर आहे. मी तुमची कोणतीही डिफिकल्टी, तुम्हाला काय काय जे काही येत नसेल ते सगळं मी तुमच्यासाठी करून द्यायला तयार आहे. पण मला सेल्फ स्टडी मात्र मी सांगितलं त्या मेथडने करून द्या. मी तुम्हाला बेट लावतो की प्रत्येकाला खूप छान मार्क मिळतील. सगळेजण तुमची जी काही अपेक्षा असेल त्या अपेक्षेपेक्षा जास्त मार्क हे तुम्ही घेऊन बोर्डाची परीक्षा पास व्हाल. त्या सगळ्यांना मी अभ्यासाला शुभेच्छा देतो. आणि बराच वेळ झाला, टेक्निकल प्रॉब्लेम्स वगैरे ह्या सगळ्यामुळं वेळ बराच वाया गेला. पण मग आता मुलांना पण त्या टेक्निकल प्रॉब्लेमची सवय आहे, कारण आपण ऑनलाईन लेक्चर घेताना असं बऱ्याच वेळा काय काय गडबड होत असते. कधी तुमच्या साईडने असते, तुमचं नेट जातं, तसं आता माझ्या साईडने काही झालं म्हणजे आमच्या साईडने झालं काही. पण ठीक आहे, ओव्हरऑल मला जे काही सांगायचं होतं ते सगळे पॉईंट्स मी व्यवस्थित एक्सप्लेन केले. मला खात्री आहे की तुम्हाला ते आवडलं असेल. यापुढे सुद्धा अशा वेगवेगळ्या निमित्ताने आपण भेटणार आहोत आणि मी तुम्हाला असंच काही काही छान गोष्टी यापुढे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. आणि मला खात्री आहे तुम्ही ते फॉलो करणार म्हणून मी सांगणार ना, नाहीतर फक्त मी वन वे प्रोसेस आहे, मी काहीतरी बडबड करायची म्हणून केली, अशी बडबड मला करण्यात इंटरेस्ट नाही. पण मला खात्री आहे आणि पेरेंट्सवरती जबाबदारी की आता मी जे काही सांगितलेलं आहे ती मुलं फॉलो करतात की नाही ते बघायचं. तेव्हा पेरेंटला पण 10वीचं वर्ष खूप छान जाईल, कारण त्यांना आता काही फार सांगायची गरज पडणार नाही, तुमच्या मागं लागायची गरज पडणार नाही आणि मुलं सुद्धा एन्जॉय करून अभ्यास करतील. सगळ्यांना मी अभ्यासासाठी बेस्ट ऑफ लक. मार्क तर मिळणार आहेच. मी परीक्षेसाठी तुम्हाला बोर्डाच्या बेस्ट ऑफ लक द्यायला एकतर मी तो देणार नाहीये, कारण तुम्ही अभ्यास करणार म्हणल्यानंतर तुम्हाला पेपर छानच जाणार आहे. पण त्यासाठी पण आपण ह्यापुढे अनेक वेळा भेटणार आहोत, त्यामुळे ते मग काही मी आता काम करत नाही. पण अभ्यासासाठी मात्र तुम्हाला भरपूर शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं थांबवतो. थँक्यू.